सबस्क्राईब करा विद्यार्थी उत्कर्ष मंडळ यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करा मराठी व्याख्याने, मुलाखती आणि अभ्यासक व्हिडिओज सर्वप्रथम पाहण्यासाठी. ऑटो रिक्षावाला समोरचा तरुण मुलगा आहे एक. आज काय त्याची ऑटो रिक्षाची किंमत 1.5-2 लाख रुपये आहे. 5 वर्षाचं रिपेमेंट मध्ये जेव्हा तो घेतो ना ऑटो रिक्षा चालवायला, 5 वर्षानंतर त्याच्या हातात काय राहतो मी तुम्हाला सांगतो. एक 30 ते 40 हजार रुपयाचा खोकला डबा. कारण 5 वर्षात त्या रिक्षात राहिलेलं काय असतं, पाठदुखीचं परमनंट लागलेलं दुखणं, एखादं व्यसन आणि हमखास पाईल्सचा त्रास, कळजळीत खाणं. त्यांनी फक्त काय दिलेलं आहे, 5 वर्ष कुटुंब तगवलंय, जगवलं सुद्धा नाही आहे. 40-45 वर्षानंतर त्याला समाज फेकून देतो. त्याला घरातल्या लोकांना सांभाळायचं असतं त्याला. आज त्याला जो फ्लॅट इंटरेस्ट रेटनी रिक्षा पडतो 12% वर्षाला, प्रतिवर्ष. जगात त्याला जर 2% व्याजाने मिळाला तर 5 वर्षानंतर त्याच्या हातात काय असतं मी तुम्हाला सांगतो. एक 40,000 रुपयाचा डबा खोकला, एक 90,000चा सेकंड हँड रिक्षा आणि 5 वर्षाच्या शेवटी नव्या कोऱ्या कार इतकं क्रेडिट. तो टॅक्सी घेऊ शकतो 5 वर्षानंतर. ही आहे भांडवलाची ताकद. नमस्ते, मी अनिल वकील. मला आज ओळख करून देताना छान वाटतंय, कारण या आजच्या विषयामध्येच माझी पूर्ण ओळख आहे. बदलती अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस. माझी ओळख आहे तशी आर.के. लक्ष्मणचा कॉमन मॅन. हे सगळं 8 तारखेच्या नंतर, गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला जी नोटाबंदी झाली त्यानंतर हा सगळा माध्यमाचा प्रकाश होत आमच्यावर का आला मला तसं माहीत नाही आहे. त्याचं कुठलंही क्रेडिट आमच्या अकाउंटला यायला नको, कारण आम्ही 20 वर्षापासून ही मांडणी करतोय. आज एका सरकारसमोर केली असं पण नाही आहे. जवळपास 18-20 वर्ष आम्ही हे सतत जनतेच्या मध्ये जाऊन की आपल्या अर्थव्यवस्थेतले काय गोंधळ आहेत की त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा देश पूर्ण आता ओव्हरऑलिंगला आलेला आहे. ह्या देशामध्ये खूप मोठे बदल आता गरजेचे आहेत. आपण गेल्या वर्षी अनुभवलेला जनतेचा प्रचंड आक्रोश भ्रष्टाचाराबद्दलचा, जनलोकपाल सारखं एक मोठं आंदोलन आपण सगळ्यांनी आताचा अनुभव घेतला. दाहक, ह्या सगळ्या दाहकतेतनं आपण बाहेर येताना असं इतपत आपण एक मनामध्ये स्वतःला स्वीकारलं की ह्या देशाचं मूळ कॅरेक्टरच आता करप्ट झालंय. लोक भ्रष्टाचाराचा शोध घेत इतपत पोचली, या देशातला मूळ माणूसच भ्रष्ट आहे. मी खरं सांगतो, हे भारतीय म्हणून हे खूपच त्रासदायक होतं हे स्वीकारणं, हे समजून घेणं. कारण जो देश त्याची ज्ञात इतिहास कमीत कमी 5,000 वर्षाचा आहे, या देशाने आतापर्यंत कुणावरही आक्रमण केलेलं नाहीये, जा देश तत्वज्ञानाची जननी समजला जातो, ज्या देशामध्ये आतापर्यंत मी माझ्या आजी पणजी करून ऐकलेलं की एक तीळ आम्ही 7 जणात वाटून खात होतो. माहित नाही की त्याच्यामध्ये अतिशयोक्ती किती होती, काय होती, पण त्यांची जी काही म्हणण्याची जी काही हे होती त्यातनं एक प्रामाणिकपणा असावा असं वाटतं. असं नक्की काय घडत गेलं की 1-2-3 पिढ्याच्या आतमध्ये हा देश भ्रष्टाचाराचा आगार झालाय असं वाटावं. प्रत्येक ठिकाणी माणूस बिघडलाय, माणूस बदललाय, माणूस हा देशातला भ्रष्ट आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, खूप मोठे धोरणकर्त्यांच्याकडे आम्ही जेव्हा बोलायला लागलो तेव्हा हे जाणवायला लागलं, पराकोटीचं नैराश्य. देशात बदल शक्य नाहीये, हा देश बदलत नाहीये, हा देश बदलणार नाहीये. या देशाला कुठेतरी एका मोठ्या हिटलरची गरज आहे, हंटरशाहीची गरज आहे, कुठेतरी एक मोठ्या हिंसेची गरज आहे. ही मांडणी जेव्हा ऐकायला लागलं ना तेव्हा खरंच घाबरायला व्हायला लागलं. हा एक देश असा आहे, जगातला सगळ्यात तरुण देश, 29-30 वर्ष सरासरीचं आत्ताचं वयोमान असलेला हा एक देश, ज्या देशाचं अमेझिंग कॅरेक्टर आहे, अमेझिंग. आणि हे मी जे बोलणार आहे आता तुमच्यासमोर, एक साधा भारतीय, सामान्य भारतीय अर्थशास्त्राशी खूप जास्त परिचय असायचं कारण नाहीये, कारण आपण ते रोज जगणारं शास्त्र आहे.
या सगळ्यातनं अर्थतज्ञ किंवा अशा शब्दाची तशी पण गरज नाहीये, कारण जगणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्यापुरतं अर्थशास्त्र माहीतच असतं. दुर्दैवाने आपल्या देशात जे घडलं म्हणजे अकॅडमिशियामध्ये ज्याच्यातनं विचाराची ज्ञानाची जिथून गंगोत्री आहे तिथून जे काही आमच्यापर्यंत आलं ते मात्र आमच्या देशाशी आमच्या स्वभावाशी पूरक नव्हतं. अर्थशास्त्राची मूळ परिभाषा जी भारतीयाला पूर्ण आतून माहिती आहे, जे माझ्या आजीला पणजीला आपल्या सगळ्यांच्या आधीच्या पिढीला माहित होती, ती ह्या नव्या लोकांनी आपल्याला सांगितली नाही. अर्थशास्त्र हे पैशाचं शास्त्र कधीच नव्हतं. अर्थशास्त्र हे संसाधनाचं शास्त्र आहे. पैशाच्या शास्त्राला वित्तशास्त्र असं म्हणतात, की जे फार लांबचं डेरिव्हेटिव्ह आहे. हा देश हा स्वच्छ आणि स्पष्ट जगणारा, मूल्यांच्या बदल्यात मूल्यांचा विनिमय करणारा, विक्रय नाही. आपल्या देशातला व्यापार, आपल्या देशातला उद्योग हा विनिमयावर होता, विक्रयावर नव्हता. आपल्या देशात वस्तू विनिमय होता, वस्तू विक्रय नव्हता. विक्रय जेव्हा करायला लागला माणूस तेव्हा त्याला माध्यम लागायला लागलं, आणि माध्यमाचं शास्त्र म्हणजे पैशाचं शास्त्र म्हणजे वित्तशास्त्र, अर्थशास्त्र नव्हे. आज ही मांडणी करताना, कारण आज ह्या देशाची आत्ताची जी भूमिका आहे ही अत्यंत प्रमुख भूमिका देशाच्या आणि जगाच्या अस्तित्वासाठी गरजेची आहे, म्हणून ही मांडणी मी करणार आहे. आपण तसे सगळे मूळ शेती संस्कृतीतली लोक आहोत. आपण ना हिंदू ना मुस्लिम, त्याच्या आधी जे आपण आहोत ते आपण मुळातले आहोत शेती संस्कृतीतले. ह्या निसर्गाने आपल्याला एक भूभाग असा दिला, देणगीत मिळाला आपल्याला भारतीय जनतेला. त्याच्यामध्ये अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेश पर्यंत सगळं आपण पकडूया. तिथे अत्यंत समतोल हवामानाचं आपल्याला देणगी मिळाली निसर्गाकडनं. 3 महिन्याचा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, इतकं उच्च कोटीचा फेवर निसर्गाने दुसऱ्या देशाला नाही दिला. आणि ह्या सगळ्यातलं काय झालं, बायोडायव्हर्सिटी, सृजनतेसाठी, निसर्गाच्या सृजनतेसाठी अत्यंत पोषक असं वातावरण या देशाला मिळालं. 12 महिने वाहणाऱ्या नद्या, प्रचंड डोंगर, दर्या, पठार, आणि सगळ्यात महत्वाचं सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाने मानवी अस्तित्वाला एक अशी देणगी दिली, अशी एक प्रक्रिया दिली की जी मानवाला अजून स्वतःला ती रिप्लिकेट करता नाही आली. त्या प्रक्रियेचं नाव आहे प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. एक दाणा पेरल्यानंतर 1000 दाणे परत देण्याची प्रक्रिया माणसाला साध्य झाली नाहीये. एका इनपुटला एक आउटपुट अजून माणूस मिळवू शकला नाही. आम्ही शास्त्र शाखेचे विद्यार्थी, अभियंता शास्त्राचे विद्यार्थी, एकाच एक आउटपुट मिळणं हे आमचं स्वप्न आहे. एका इनपुटला एक आउटपुट, त्याला आम्ही आयडियल मशीन असं म्हणतोय. आदर्श मशीन बनवायचं आम्हाला, अजून ते शक्य नाही झालं. एक प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया. ह्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेने एवढी प्रचंड मुबलकता दिली भारतीय माणसाला. अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यातली मूलभूत गरज अन्नाची, त्याचा भारताला कधी प्रश्नच पडला नाही. वस्त्र, त्याची एवढी जास्त कधी माणसाची, भारतीय माणसाची गरज नव्हती, कारण इथे हाडं फोडणारी थंडी कधी नव्हतीच. हिमालयाचा थोडासा भूभाग सोडला आणि रक्ताचं पाणी करणारा, घाम उष्मा करणारा तेवढा उन्हाळाही कधी नव्हता. त्यामुळे इथल्या माणसाला वस्त्र आणि निवाऱ्याची तेवढ्या मोठ्या प्रमाणात गरज कधीच नाही पडली. प्रचंड मुबलकता अन्नाची, वाहत्या नद्या, त्यामुळे भारतीय माणसाला, भारतीय म्हणजे भारतीय उपखंडावरच्या माणसासाठी बोलतोय, कधी निसर्गाशी झगडा करायलाच लागणार नाही. आणि जेव्हा माणसाला झगडा नाही करायला लागला, बाहेर अस्तित्वाचा काही प्रश्नच नव्हता, कारण त्याचं अस्तित्व निसर्गाने सिक्युअर केलं होतं, सुरक्षित केलं होतं. त्यामुळे भारतीय माणसाचा प्रवास आतला सुरू झाला, बाहेरचा नाही. मटेरियल वर्ल्ड मधले नाही, त्याचा आतला प्रवास सुरू झाला, स्पिरिच्युअल वर्ल्ड मधला. आणि ह्या प्रवासामध्ये भारतीय माणसाला तत्वज्ञानाचे शोध लागले. मृत्यूनंतरचं जीवन कसं, शाश्वत विकास नक्की कसा, भारतीय माणूस मृत्यूनंतरच्या पर्यायाचा विचार करायला लागला. बुद्धिझम, जैनिझम, सनातन तत्वज्ञान.
भारतीय माणूस तत्वज्ञानाच्या दिशेत मोठा झाला. त्याचं हृदय प्रचंड विशाल झालं, कारण त्याला डोक्याची गरजच नव्हती, कारण अस्तित्वासाठी कोणाशी झगडा करायची त्याची गरजच नव्हती. इतका निसर्ग त्याच्यावर परिपूर्ण कृपा निसर्गाची होती. आणि ह्यामुळे काय झालं की भारतीय माणसाचं हृदय विशाल झालं, भाषा हृदयाची झाली आणि डोक्याचा वापर कमी होतो गेला, कारण त्याची गरज नव्हती, म्हणून डोक्याचं किंवा स्पर्धात्मकता कमी झाली. भारतीय माणूस भावनेच्या भाषेत बोलायला लागला. तो सगळ्यामध्ये देव शोधायला लागला, कारण निसर्गाची कृपा. तो नदीला देव म्हणायला लागला, झाडाला देव म्हणायला लागला, तरी पशुमध्ये दैव बघितलं, दगडात सुद्धा भारतीय माणसाने देव बघितला. हृदय विशाल आणि त्यातनं सहकाराचा जन्म झाला, कॉपरेटिव्ह. कारण आपल्याकडे इतकं प्रचंड आहे, आपण सगळे मिळून वाटून घेऊया. मुघल आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, आमच्या देशात या, आमच्याकडे भरपूर आहे, आमच्याकडे या, राहा, आपण सगळे मिळून जगूया. ह्यातनं जे तयार झालं ते तत्वज्ञान तयार झालं, विचारांच्या दिशा तयार झाल्या. ह्याच वेळेला दुसऱ्या एका भूखंडावर आणखी एक मानवी विकास होत होता, मानवी अस्तित्वाचा विकास होत होता. तो होता युरोप खंड. पराकोटीची थंडी, 9 महिने सूर्याचं दर्शन नाही, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पुरेशीच नाही. मुळात अन्नाचा प्रश्न, बायोडायव्हर्सिटीच नाही, हाडं फोडणारी थंडी, सतत माणसाला ऊर्जेचा शोध आणि पोटाची भूक. निसर्गाशी लढल्याशिवाय तिथल्या माणसाचं अस्तित्वच नव्हतं. निसर्गाशी लढायला भाग होतं. हंटर गॅदरर, शिकार करायची, निसर्गातनं कमवून आणायचं आणि त्याच्यात भागवायचं. निसर्गाशी लढण्याच्या त्या एकूण प्रक्रियेमध्ये तिथल्या माणसाचा बुद्धीचा विकास झाला, कारण निसर्गाशी लढून त्याला ऊर्जा मिळवायची होती थंडीत अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि ह्या ऊर्जेच्या शोधापोटी तिथे तंत्रज्ञानाचा विकास झाला. भारतामध्ये तत्वज्ञानाचा झाला, युरोपमध्ये तंत्रज्ञानाचा झाला, कारण ऊर्जा पाहिजे. अत्यंत कष्टाने मिळवलेलं अन्न वाटण्यासाठी मात्र त्या माणसाची मानसिकताच राहिली नाही, कारण एवढं कष्टाने मिळालेलं उद्या आपण वाटलं तर आपल्याकडे राहणारच नाही. तिथे हृदय छोटी झाली, डोकी मोठी झाली. आणि निसर्गाशी लढण्याच्या नादामध्ये तिथला माणूस स्पर्धात्मक झाला, कॉम्पिटिटिव्ह झाला, इथला कॉपरेटिव्ह होता. इथे हृदयाची भाषा विकसित झाली, इथे बुद्धीची भाषा विकसित झाली. इकडे तंत्रज्ञानाचा विकास झाला, इकडे तत्वज्ञानाचा विकास झाला. एका प्रकारे गाडीचं इंजिन तिथे तयार झालं आणि स्टिअरिंग इकडे तयार झालं. सुखी माणसाच्या, आनंदी माणसाच्या शेवटच्या टप्प्याला जिथे माणसाला वाटतं की मला समाधानाने गुड बाय करायला हवं, आपल्या सगळ्याची नैसर्गिक प्रेरणा आहे प्रतिष्ठेचं जगणं आणि सन्मानाचा मृत्यू. या सन्मानाच्या मृत्यूची आपल्याला तुकारामांनी सांगितलेलं आहे, शेवटचा दिवस सुखाचा हो. आपली ती मूळ प्रेरणा सगळ्यांची. जागतिकीकरणाने आता ह्या दोन्ही विचारधारा एकत्र आणल्यात आणि इथे मात्र अर्थशास्त्राच्या संकल्पना बदलतात. भारतीय अर्थशास्त्र हे नेहमी संसाधनाचं शास्त्र होतं, ते कधीही पैशाचं शास्त्र नव्हतं. भारतीय समाज जीवनामध्ये विनिमय होता, विक्रय कधीही नव्हता. आपल्याला माहिती, वस्तू विनिमय, वस्तूच्या बदल्यात वस्तू होत्या. आणि गावातल्या सगळ्या सेवा ज्या चालायच्या, ज्याला आपण 12 बलुते म्हणायचो, ते धान्याच्या बदल्यात चालायच्या. आपल्या देशात आपण म्हणायचो ना की बळीराजाचं राज्य येऊ. बळीराजा म्हणजे शेतकरी. तो राजा का होता आपल्याला माहिती आहे? तो फक्त पोटासाठी अन्न पिकवतो एवढं कारण पुरेसं नाहीये. तो विनिमयाचं माध्यम तयार करत होता. त्याच्यामुळे गावातल्या सगळ्या 12 सेवा शेतकऱ्याच्या हातात होत्या. सगळ्या सेवाचं शेवटचं जे मूल्यांकन व्हायचं ते खळ्यावर व्हायचं. ते शेतकरी जो होता तो गावगाडा चालवायचा, कारण त्याच्या माध्यमातूनच एक सेवा सगळ्या चालायच्या. तो वस्तू विनिमय आणि सेवा विनिमय धान्याच्या माध्यमात चालायचा, म्हणून शेतकरी राजा होता. त्या नव्या अस्तित्वामध्ये, नव्या जागतिकीकरणाच्या आणि पैशीकरणाच्या पर्टिक्युलरली युगामध्ये धान्याची जागा पैशाने घेतली. शेतकऱ्याच्या लक्षात नाही आलं की आपल्या हातनं नक्की काय गेलं. मुळातनं त्याच्या हातनं गावगाडाच गेला. आता सगळ्या सेवा पैशात मोजल्या जायला लागल्या.
यालाच मॉनिटायझेशन किंवा पैशीकरण असं म्हणतात, अर्थशास्त्र नव्हे. शेतकऱ्याला लक्षात यायला लागलं, पण तोपर्यंत त्याला वाटायला लागलं की अजून माझ्या हातात पोट आहे ना माणसाचं, माझ्याशिवाय त्याला अजून कोण आहे जबाबदार, माझीच ती जबाबदारी आहे. म्हणजे त्याची अस्मिता तोपर्यंत होती. पण एकूणच बाजारीकराच्या किंवा बाजाराच्या विस्तारामध्ये त्याच्या एक लक्षात आलं शेवटी की मी किती पिकवलं तर मला कधीच भाव मिळणार नाही, कारण तो जागतिक पुरवठेदार तयार झालेत. आम्ही प्रचंड गहू पिकवला, सगळे गोडाऊन भरले आणि आमच्याच गव्हाची किंमत कोसळायला लागली. आमच्या लागत खर्च सुद्धा आम्हाला आता मिळू शकत नाही, कारण आम्ही 22 रुपये मागितले तर आम्हाला कॅनडामधनं 18 रुपयांनी गहू इथे मिळायला लागला भारतात. सगळे रस्ते बाजारपेठेच्या हातात गेले आणि पहिल्यांदा विक्रय आणि विनिमयातली पूर्ण तेढ आणि पूर्ण दुबंध लक्षात यायला लागला. विनिमय काय होतं आणि विक्रय म्हणजे नक्की काय. मानवी आयुष्य अस्मिता आणि अस्तित्व अशा दोन ह्याच्यानी गुंफलं गेलेलं आहे. मानवाचं अस्तित्व काय आणि मानवाच्या अस्मिता काय. जोपर्यंत आपण निसर्गाधारित कृषी संस्कृतीवर आपण डिपेंड होतो, आपण त्याच्याशी पूरक जगत होतो, तोपर्यंत आपल्याला अस्तित्वाची आपल्याला काळजी होती. आपलं अस्तित्व किती प्रकारे होतं? 4 पातळ्यावरचं अस्तित्व. व्यक्ती, समष्टी म्हणजे समाज, सृष्टी त्याच्या पुढचा म्हणजे निसर्ग, आणि त्याच्या पल्याड परमेष्टी. परमेष्टी म्हणजे स्पिरिच्युअल जो झोन आहे त्याची बाकीच्या जगाने कल्पनाच केलेली नाही. भारतीय माणसाचं अस्तित्व खूप व्यापक आहे, ते परमेष्टीपर्यंत व्यापक आहे. कॉपरेशन, शाश्वत, आणखी विकास, अंतर्गत विकास, आध्यात्मिक विकास, शाश्वत विकास. पण त्याच वेळेला स्पर्धात्मक जे वातावरण युरोपमध्ये तयार झालं त्यातनं माणूस संकुचित होत गेला. अत्यंत कष्टाने मिळवलेलं अन्न त्याला डिस्ट्रीब्यूट करताना त्रास वाटायला लागला की माझ्या भावाला जरी मी दिलं आणि मला उधाने मिळालं तर मी काय करावं. त्याचं हृदय छोटं होत गेलं, संकुचित. ती इतकं व्यक्ती केंद्रित झालं की आज फक्त व्यक्तीचा विकास हाच परिपूर्ण मानला गेला. आज जगाने जे प्रगतीचे मापदंड स्वीकारलेले आहेत भारतासहित, त्यात व्यक्ती विकासाला प्रचंड किंमत आली. भारतात तो कधीही महत्वाचा नव्हता. भारतातला सगळ्यात छोटा घटक, विकासाचा सगळ्यात छोटा घटक कुटुंब होतं, व्यक्ती नव्हती. पर कॅपिटा नाही, पर फॅमिली. आमचं अस्तित्व कुटुंबात आहे, आमचं अस्तित्व व्यक्तीत नाहीये. आपल्या देशातला कुठलाही एकटा माणूस आनंदी नाही होऊ शकत. त्याच्या कुटुंबातली लोक जर आनंदी नसतील तर एकटा माणूस आपल्या देशात नाही आनंदी राहू शकत. आपला मापदंड प्रगतीचा वेगळा आहे. आपला मापदंड आपल्या कुटुंबाच्या प्रगतीत आहे. व्यक्तिगत कुटुंब आपला आनंद असू नाही शकत, आपली प्रगती असूच नाही शकत. आणि खरं सांगू ना, इथे मात्र भारतीय माणूस आत्ता तुटायला लागला आहे. आपण सगळं सहन करू शकतो. आपण भोगवाद, चंगळवाद, निसर्गाच्या बदललेल्या सायकल, भ्रष्टाचार सगळं स्वीकारूया, पण आपण कुटुंबाचं विघटन नाही स्वीकारू शकत आहे. आज 133 कोटी भारतीयाच्या आतली सल जर काही असेल ना तर कुटुंबाचं होणारं विघटन. आणि आता हे विघटन या लेवल पर्यंत गेलेलं आहे कारण पैशीकरणाने माणसाच्या अस्मितेला जास्त फ्युएल केलं, अस्तित्वापेक्षा अस्मिता. निसर्गाचा साधा नियम आहे ज्याला आपण अनुकूल जगत आलो. निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट स्वावलंबी असू शकत नाही आणि निसर्गात कुठलीच गोष्ट परावलंबी नाही असू शकत. पूर्ण निसर्ग हा परस्परावलंबी आहे, इंटरडिपेंडेंट. त्याला फूड चेन म्हणतात. पैसा नावाच्या एका भ्रामक गोष्टीने माणसाला एक अशी भ्रामक कल्पना किंवा त्याला एक अस्मिता जागृत केली की मी स्वावलंबी आहे, मी कुणाकडनंच घेतलंय. आमच्याकडचा 70 वर्षाचा ऍडव्हर्टाइज मधला बाप म्हणायला लागला की मी माझं चेकबुक देणार आहे, माझ्या पोराची मला गरज नाही त्याच्या चेकबुकची. तर चेकबुक तुझं आहे तर ते पोरग नक्की कुणाचं आहे. भारतीय माणसाची अस्मिता नव्हती. भारतीय माणूस हा सामाजिक आणि सृष्टीच्या पातळीवर जगणारा होता, तो व्यक्तिगत पातळीवर जगतच नव्हता.
आज जे पहिल्यांदा घडताना दिसतंय, कारण आता व्यक्तिगत अस्मिता एका भ्रामक, पैसा नावाच्या एका अत्यंत भ्रामक गोष्टीने हा अहंकार फुलवला. आणि दुर्दैवाने ह्या देशातल्या अर्थतज्ञांनी ह्याची मांडणी कधी केलीच नाही. अर्थशास्त्र हे कधीही पैशाचं शास्त्र नव्हतं. अर्थशास्त्र हे संसाधनाचं शास्त्र आहे. इकॉनॉमिक्स इज नॉट अ सायन्स ऑफ मनी, इट्स अ सायन्स ऑफ रिसोर्सेस. आणि ते जे होतं ते सामाजिक शास्त्र होतं. त्याच्या वरचं शास्त्र ज्याच्यातली हे जोडलेलं आहे त्याला पर्यावरण शास्त्र म्हणतात. अर्थशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र हे एकमेकाला पूरक. स्त्रोतांचं शास्त्र म्हणजे पर्यावरण आणि संसाधनाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. स्त्रोत म्हणजे सोर्स. सायन्स ऑफ सोर्स इज इकॉलॉजी अँड सायन्स ऑफ रिसोर्स इज इकॉनॉमिक्स. सोर्सचा अर्थ जे निसर्गाने तयार केलेलं आहे ते सगळं स्त्रोत. निसर्गाने सगळं तयार केलं. हवा तयार केली, डोंगर तयार केले, नद्या तयार केल्या, निसर्गाने वृक्ष तयार केले, निसर्गाने समुद्र दिला, निसर्गाने प्राणी तयार केले, पक्षी केले, निसर्गाने माणूस सुद्धा तयार केला. हे सगळं पर्यावरण, ही सगळी इकॉलॉजी. या स्त्रोतांना माणसाने घेतलं, या स्त्रोतांवर प्रक्रिया केली. सोर्स घेतले, त्याला प्रोसेसिंग केलं आणि संसाधन बदललं. रिसोर्स फक्त माणसाच्या वापरासाठी, फक्त माणसाच्या वापरासाठी झालं ते रिसोर्स म्हणजे इकॉनॉमिक्स. उदाहरणासाठी तांदूळ, पाणी आणि आग हे तीनही इकॉलॉजी, ते निसर्गाने तयार केले, हे सोर्स. पण शिजवलेला भात हे मात्र संसाधन, हे इकॉनॉमिक्स. शिजवलेला भात कुठल्याही प्राण्याची गरज नाहीये, कुठल्याही पक्ष्याची गरज नाहीये, हे फक्त माणसासाठी आहे. हे संसाधनाचं शास्त्र हे पर्यावरणातलं सोर्स घेऊन तयार झालंय. मी विज्ञानाचे विद्यार्थी एका मूलभूत तत्वावर आमची श्रद्धा आहे आणि त्याच्यावर हे सगळं भौतिक जग उभं आहे. ते मूलभूत जे प्रिन्सिपल आहे त्याचं नाव आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नथिंग कॅन बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड इन ॲब्सोल्यूट, ओनली वन कॅन चेंज द फॉर्म. निसर्गात अस्तित्वात नसलेली गोष्ट आपण निर्माण नाही करू शकत. निसर्गात अस्तित्वात असलेली गोष्ट आपण संपूर्णतः नष्ट करू शकत नाही. आहे त्या गोष्टीचं फक्त रूपांतर करू शकतो. त्यावर हे सगळं भौतिक विश्व उभं आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे, कुठलाही रिसोर्स सोर्स शिवाय बनूच शकत नाही, म्हणून त्याला रिसोर्स असं म्हणतात. आज मानवी आयुष्यातला सगळ्यात प्रभावी रिसोर्स किंवा संसाधन म्हणजे पैसा. आज पैशाशिवाय आपण मानवी आयुष्याची संकल्पना करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही. पैशाशिवाय जगायचं कसं आपल्याला माहित नाही. आज आपल्या सगळ्या गरजांचं आज पैशीकरण झालंय. सगळ्या गोष्टीचा पुरवठादार आज आपली बाजार व्यवस्था व्यापक झाली आहे. आणि तुम्हाला सांगू, आजचा हा जो आधुनिक पैसा आहे त्याचा रिसोर्सशी काही संबंध नाही आहे. तुमच्या माझ्या खिशातली नोट यावर लिहिलंय, मैं धारक को 2000 रुपये अदा करने का वचन देता हूं, है ना. आय प्रॉमिस टू पे बेअरर सम ऑफ ₹2000. आपल्याला माहिती ही नोट तयार करण्याचा आपल्या देशाच्या सरकारचा खर्च किती आहे. 2000 रुपयाची नोट आपल्या देशात आपलं सरकार ₹3.60 प्लस मायनस एवढ्या किमतीत तयार करतं. का कागदाच्या तुकड्या मागे काहीही नसतं, सोनं विनं काही नसतं. आपली एक अंधश्रद्धा अशी आहे की सरकारकडे सोनं असतं, ते सोनं रिझर्व्ह बँकेत ठेवलं जातं, तेवढ्या मूल्याच्या नोटा छापल्या जातात आणि त्या बँकेतनं वितरणात येतात. अशीच कल्पना आहे ना आपली. पैसा कसा छापला जात असेल असं वाटतं आपल्याला. कुठला तर मूल्यवान धातू त्या पैशाला बॅकअप असेल असं आपल्याला वाटतं ना. असं नाहीये.
हे सगळं 1954ला भारतातनं संपलंय. त्याला मेटल स्टँडर्ड म्हणत होते. 1954. आजची ही कागदाची तुकडा जो तयार होतो प्रिंट, मैं भारत को इतने रुपये अदा करने का वचन देता हूं, हा कागदाचा तुकडा फक्त आणि फक्त संवैधानिक ताकदीने आपलं सरकार बनवतं. कॉन्स्टिट्युशनल पॉवर. याच्या पाठीमागे दुसरं काहीच नाही. म्हणून ह्याला लीगल टेंडर असं म्हणतात. 8 नोव्हेंबरच्या दिवशी आपले पंतप्रधान 3 वेळा म्हणाले 500 आणि 1000 रुपयाच्या नोटींचं लीगल टेंडरचा दर्जा आम्ही काढून टाकत आहोत. हे किती भयानक आहे पहा. आज जगाचा व्यापार चालणारा जो सगळ्यात मूल्यवान चलन आहे, त्या चलनाचं नाव आहे डॉलर. अमेरिकेचा डॉलर. कारण ते जागतिक चलन आहे. जागतिक विनिमयासाठी, विक्रयासाठी वापरला जातो. आज सगळ्यात मूल्यवान मोठी नोट, सगळ्यात डॉलर मधली मोठी नोट, तिचं मूल्य आहे $100. ही $100ची मूल्य तयार करण्यासाठी अमेरिकेच्या सरकारचा पूर्ण खर्च 15 सेंट एवढा आहे. 15 सेंट. 15 सेंटच्या खर्चामध्ये $100चा कागदाचा तुकडा प्रिंट होतो. दुसरा अर्थ, अमेरिकेची 100 रुपयाची नोट अमेरिकेच्या 15 पैशात तयार होते. 15 पैसे. या नोटेच्या मागे सुद्धा सोनं बिनं काहीही नाही. हे किती भयानक आहे बघा. ही नोट जेव्हा आपण विक्रयामध्ये, विनिमयामध्ये आपण घेतो, भारताकडे $100 येतात, तेव्हा भारत $100 मूल्यांचा बासमती तांदूळ अमेरिकेला देतो. बदल्यात जो कागदाचा तुकडा घेतो त्याची किती आहे? इंट्रिन्सिक व्हॅल्यू 15 सेंट. आपण 15 सेंटचा कागदाचा तुकडा जेव्हा घेतो तेव्हा आपण अमेरिकेला $100 मूल्यांचा हापूस आंबा देत असतो. $100 मूल्यांचा. मी खरंच सांगतो, म्हणजे ही माझ्या आतली वेदना म्हणून तुमच्याशी शेअर करतो. मी प्रत्येक ठिकाणी करतो. भारतातनं आपण सगळ्यात जास्त अमेरिकेला निर्यात करतो आपली तरुण मुलं. त्यांना केजी पासून आपण एक्सपोर्ट साठी तयार करतो. की ती संस्कृती, इंग्लिश भाषा, इंग्लिश मॅनर्स. तुम्हाला या देशात राहायचं नाही बच्चो, तुम्हाला अमेरिकेत जायचं आहे. तुम्हाला ते डॉलरचे तुकडे आम्हाला पाठवायचे. आम्हाला नाही लक्षात येते काय या कागदाच्या तुकड्यात एवढी ताकद कशात आली आम्हाला नाही माहित आहे. किती भयानक आहे. आणि हा केवढा मोठा तुकडा आहे. या पैशाच्या शास्त्राला मनी जे म्हणतात, म्हणजे वित्तशास्त्र. आज मला सांगा, भारताचा गहू अमेरिकेला चालतो, भारताचा तांदूळ चालतो, भारताचा हापूस अमेरिकेला चालतो. भारताची तरुण मुलं तर अमेरिकेला हवीच आहे. भारताची 500 रुपयाची नोट अमेरिकेला चालते का? अमेरिकेत चालते का भारताची 500ची नोट? आणि तिथली घटना त्याला मान्यता देत नाही. ते लीगल टेंडर म्हणून तिथे मान्य नाहीये. ही जर नोट आपली जर सोन्याशी किंवा कुठल्या नैसर्गिक मूल्याशी जोडलेली असती तर ती अमेरिकेत चाललीच असते. ती चालत नाहीये कारण त्याचा कुठेही नैसर्गिक मूल्याशी आता लिंक नाही. अर्थशास्त्र हे पर्यावरण शास्त्राशी जोडलेले शास्त्र आहे. सोर्स शिवाय रिसोर्स होऊच शकत नाही. हा असा रिसोर्स तयार केला की त्याचा आता सोर्सशी संबंधच नाही. सोन्याशी संबंध होता तोपर्यंत निसर्गाशी जोडलेला होता. कुठल्या तरी मूल्यवान धातू, दगड, धोंडा, कुठली तरी नैसर्गिक अस्तित्वाशी तो जोडलेला होता तोपर्यंत तो पर्यावरणाशी जोडलेला होता. आता तो तुटला. आज मला सांगा, 2000 रुपयाची एक नोट आम्ही 3 रुपये 60 पैशात तयार करतो, प्लस मायनस. एक शून्य जर त्याच्यावर वाढवायचं असेल, आणखी प्रिंट करायचं असेल, नक्की खर्च किती वाढेल आपल्या सरकारचा? किती वाढेल? 0. पण आम्हाला 20,000 रुपयाचं मूल्य म्हणून ते नीट स्वीकारायला लागेल, विनिमयाचं मूल्य म्हणून. ह्या फक्त कल्पनेला, जे अस्तित्वातच नाही, जे खोट आहे त्याला आम्ही स्वीकारलं, सत्य म्हणून स्वीकारलं, त्याला मॉनिटायझेशन असं म्हणतात.
अस्मिता जागी करायची होती. अस्मिता म्हणजे स्पर्धा जागी झाल्याशिवाय माणसाला गती येत नाही, प्रगती होत नाही, असा एक मोठा समज आहे. अस्मितेच्याच बळावर प्रगती होऊ शकते ही अमेरिकन धारणा. आणि भारत शाश्वत अस्तित्व, आम्ही अस्मितेच्या मागे कधीच नव्हतो, आम्ही अस्तित्वाच्या मागे होतो. आम्ही वस्तू विनिमयातली लोक, आम्हाला विक्रय माहित नव्हता. भौतिक प्रगतीपेक्षाच आम्ही भौतिक प्रगतीचीच आध्यात्मिक प्रगती, शांतीचं, मोक्षाची कल्पना आम्ही ठेवली. परम शांती, शेवटचा दिवस सुखाचा हो. आज ह्या कागदाच्या तुकड्यांनी जे सगळ्या जगावर प्रचंड मोठा गोंधळ घातला आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आता तिथे लालबागच्याच एरियात आहे. लालबागचा राजा मला छान वाटतो. आपल्याकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी जशी गणपतीची मूर्ती होती, आपण गणेश चतुर्थीचा आणतो, शाडूतनं किंवा मातीतनं एक छान मूर्ती तयार होत असते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करतो की आता दैवत आहे हे आमचं. 10 दिवस झाल्यानंतर आम्ही त्याची पुन्हा सांगातीची पूजा करतो. आता त्यातला प्राण किंवा त्यातलं अस्तित्व काढतो आणि आम्ही पाण्यात सोडून देतो. परत माती होते, मातीत मिळते. आम्ही ती प्राण प्रतिष्ठा केलेली असते. तशी नोटेच्या मध्ये ही सरकारने केलेली व्हॅल्यूची, मूल्यांची प्रतिष्ठापना असते. सरकारने ती काढून घेतली तर कागदाचा कब्जा झाला. पण त्या कागदाच्या कपच्या पायी आज केवढं भयानक सगळ्या जगभर जे घडलंय, अस्मितेचा प्रचंड विस्तार, भयाचा प्रचंड आकार वाढलाय. भय, भूक, निद्रा, मैथून, भयाचा आकार इतका प्रचंड वाढला, माणसाला अस्तित्वाची भीती वाटायला लागली आणि त्याचबरोबर अस्मितेची टोकदार झाली अस्मिता. आणि ह्याचं कारण आहे बाजारू व्यवस्था, अर्थव्यवस्था. पूर्वी समाजामध्ये विनिमय होता, गरजेप्रमाणे देणं घेणं होतं, कुणाच्या लोभासाठी पुरेसं नव्हतं, त्याचं कारणच नव्हतं, विनिमयच होत होता. बाजारात त्या पुढे गेला, बाजाराने अस्मितेला टोक दिले. बाजारामध्ये सर्वोच्च जो मानवी घटक आहे, सर्वोच्च, त्याला म्हणतात ग्राहक. कस्टमर इज गॉड, कस्टमर इज किंग. ग्राहकाशिवाय बाजार चालूच शकत नाही. बाजारातला सगळ्यात कमजोर, सगळ्यात घृणास्पद मानवी घटक म्हणजे भिकारी. बाजाराला भिकारी नकोय. भिकारी आणि ग्राहक या दोघांच्या मध्ये एक साम्य आहे. या दोघांच्याकडे गरज आहे आणि एकच फरक आहे दोघांच्या मध्ये. ग्राहकाकडे गरजेच्या बरोबर क्रयशक्ती आहे, भिकाऱ्याकडे गरज आहे पण क्रयशक्ती नाही आहे. त्याच्यामुळे बाजारात फक्त 2 जाती अस्तित्वात आहेत, हॅव्स आणि हॅव नॉट्स. ग्राहक असेल मी तर मला प्रतिष्ठा आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे. भिकारी असेल तर मला सामाजिक तिरस्कार आहे. आणि हा भीतीचा जो व्यापक अधिकार झाला अस्मितेचा, की मला भिकारी नाही व्हायचं, त्याच्यामुळे मला पैसा कमवायलाच पाहिजे. आणि मग हा पैसा कमवण्याच्या त्या शर्यतीमध्ये आम्ही सगळेच पळायला लागलो. पैशाशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थ नाही, कारण माझी अस्मिताच राहणार नाही. एका भीतीपोटी ते गाजर पुढे बांधलं गेलं, आम्ही पळत गेलो, ते गाजर आम्हाला कधीच मिळणार नाही, आम्हाला माहितच नाही. कागदाच्या तुकड्याची गंमत आहे. पण सगळ्यांनी हे स्वीकारलं की त्या कागदाच्या तुकड्याला आपण 2000 रुपयाची व्हॅल्यू, मूल्य म्हणून स्वीकारलं. फक्त घटनात्मक अधिकाराने बनलेली ती गोष्ट आहे. सरकारने जी ताकद मिळवली आहे, कॉन्स्टिट्यूशनने, ऑर्गनाइज सोसायटी, त्याच्यातनं ती आली ती ताकद. आता ही नोट किती भयानक आहे पहा. या अमेरिकेच्या डॉलरला एवढी ताकद कशात आली? तर त्याच्या पाठीमागे सोनं नाहीये, त्याच्या पाठी कुठलंही नैसर्गिक मूल्य नाहीये, फक्त कॉन्स्टिट्यूशनल पॉवर आहे, दुसरं काहीच नाही. मग या नोटीची ताकद एवढी आली कशी? 4 कारण. पहिलं कारण, अमेरिकेचा जागतिक बाजारपेठेमध्ये असलेला हिस्सा जवळपास 38% पर्यंत. अमेरिका जगाचं मार्केट आहे, कन्झ्युमेबल. भारतातल्या सगळ्या उत्कृष्ट गोष्टी आम्ही अमेरिकेसाठी तयार करतो. कोकणातला उत्कृष्ट हापूस आम्ही अमेरिकेला जातो. आपली सगळ्यात शिकलेली चांगली मुलं अमेरिकेत पडतात. डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, जे कोणी आपलं क्रीम आहे.
भारताचा अमेरिकेचा जगातला व्यापाराचा वाटा, हे अमेरिकेच्या डॉलरची पहिली ताकद, अमेरिकेची दुसरी डॉलरची ताकद, अमेरिकेमधली मुक्त लोकशाही, हे भांडवलशाहीचे एक प्रॉडक्ट की जिथे सामाजिक शांती असल्याशिवाय व्यापार मोठा होऊ शकत नाही, आणि त्याच्यात आलेली पराकोटीचा विस्तार लोकशाहीचा की जिथे जेंडर इक्विटी नावाच्या नावामुळे आम्ही इक्वॅलिटी आणली, आणि ती तरुणांसाठी भयंकर आकर्षक. अमेरिकेमध्ये स्त्री स्त्रीशी लग्न करू शकते. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, मार्टिना नवरतिलावा नावाची एक मोठी टेनिस प्लेयर, तिने तिच्या बायकोला डिव्होर्स दिलेला आहे. नवऱ्याला नव्हे, बायकोला. अमेरिकेला नैसर्गिक बंधनं मान्य नाहीयेत. अमेरिकेची दुसरी ताकद मुक्त लोकशाही, अमेरिकेची तिसरी ताकद अत्यंत सुदृढ असं संरचना, इन्फ्रास्ट्रक्चर. जगातल्या सगळ्या सृजनतेला आकर्षण वाटणाऱ्या लॅबोरेटरीज, लायब्ररीज, रस्ते, मुक्त प्रचंड सर्जनतेला वाव. हे प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेकडे झालं. नासा सारख्या लॅब्स तयार झाल्या, मोठे मोठे विद्यापीठ आहेत, मुक्त आहे, प्रगतीच्या अफाट संधी आहेत. आणि परदेशी परत तेच की मी पैसे किती मिळवले हे त्याचं मूळ मापदंड, आणि त्या मिळवण्याच्या संधी अमेरिकेमध्ये अनंत संधी आहेत. जगातल्या सगळ्या सृजनतेला आकर्षण वाटणारे अमेरिकेतले इन्फ्रास्ट्रक्चर, अमेरिकेची तिसरी ताकद डॉलरची, आणि अमेरिकेची चौथी ताकद डॉलरची, जी अमेरिकेने जगाला दाखवली. तेव्हा सद्दाम हुसेन नावाचा एक इराक मधला एक ऑटोक्रॅट, एक डिक्टेटर, त्यांनी फक्त विचार केला की आपल्या ऑइलचा ट्रेड आपण युरोमध्ये करूयात का. अमेरिकेने जगाला चौथ्या ताकदीची सगळ्यांना प्रदर्शन केलं. अमेरिकेची 5वी लष्करी ताकद, देश अस्तित्वात संपून टाकला. ते इराकपेक्षा बाकीच्या जगाला ते डेमॉन्स्ट्रेशन होतं की तुम्ही जर विचार जरी केला डॉलरमध्ये मूल्यात्मक बदलायचा, तर आम्ही हे करू शकतो. आणि ह्या कागदाच्या कब्जावर आज जग चाललंय. इकॉलॉजीशी संबंध तुटला. पूर्वी जेव्हा सोन्यातनं पैसा तयार व्हायचा, तेव्हा माणसाच्या गरजा या नैसर्गिक नियंत्रणात होत्या. आणि आपल्याकडे लोक म्हणायची की पांघरून बघून हातपाय पसरावेत माणसाने, म्हणजे आपली निसर्गाची क्षमता दिल्याप्रमाणे आपल्या गरजा वाढवाव्यात. त्या कागदाच्या कब्जानी भ्रामक अशी माणसाला अशी एक दिलं, काहीतरी एक विश्वास, अंधविश्वास, काहीतरी आपण असं म्हणूया. आज सोन्यातनं पैसा बनत नाहीये, पैशातलं सोनं बनायला लागलंय. आणि हा पर्यावरणाचा जे सगळा ऱ्हास झालाय, आणि खूप खूप जास्त गंभीर आहे. हे का गंभीर आहे मी तुम्हाला सांगेन. काय इतकं आम्हाला बोलावं असं वाटतं याच्यावर. पण हे नोटाबंदीचं पहिलं कारण होतं की निसर्गाशी तुटलेलं अर्थशास्त्राचं नातं. कारण अर्थशास्त्र आज जे मानलं जाते ते पैशाचं शास्त्र झालंय, आणि त्याचा पर्यावरणाशी संबंध नाहीये. आणि म्हणून पर्यावरणीय आव्हानं जगासमोर उभी राहिली आहेत. पहिलं कारण की आत्ताचं अर्थशास्त्र पर्यावरणाशी तुटलेलं आहे, म्हणून नोटाबंदी पाहिजे होती. नोटाबंदीचं दुसरं कारण पैशाची व्याख्या जगाने स्वीकारलेली. पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे, पैसा विनिमयाची वस्तू नाही. विनिमयाचं माध्यम आहे ते. वस्तू आणि माध्यम या दोन्हीच्या मध्ये एक साम्य आहे. वस्तू आणि माध्यम सगळ्याला वापरता येतं, कुणालाही मानवी घटकाला वापरता येतं. वस्तू आणि माध्यम सगळ्यासाठी. आणि एकच फरक आहे वस्तू आणि माध्यमात. वस्तू वापरता येते, त्याबरोबर ताब्यात पण ठेवता येते. हा माझा मोबाईल आहे, ही वस्तू आहे, माझा आहे, मी वापरणार आणि माझ्या ताब्यात ठेवणार, मी दुसरा देणार नाही. आय कॅन होल्ड इट, आय कॅन पॉझेस इट. हा माझा शर्ट वस्तू आहे, मी वापरणार, ताब्यात ठेवू शकतो मी. पण माझी भाषा, मी तुमच्याशी ज्या भाषेत बोलतोय, मी ताब्यात नाही ठेवू शकत. मी असं म्हणू नाही शकत माझी भाषा मी तुम्हाला नाही वापरू देणार, मला शक्य नाही येते. माध्यम ताब्यात ठेवता येत नाही. ही हवा,
ज्यातनं मी श्वासोश्वास करतो, तुम्ही पण करता. मी असं नाही म्हणू शकत हवा माझी मी तुम्हाला वापरू देणार नाही, शक्य नाहीये ते. माध्यम ताब्यात ठेवता येत नाही, वस्तू ताब्यात ठेवता येते. दोन्ही गोष्टी वापरता येतात. वस्तू वापरून ताब्यात ठेवता येते, माध्यम वापरता येते पण ताब्यात नाही ठेवता येत. आत्ता माझ्या खिशामध्ये 2000 रुपयाची नोट आहे नवी. ही वस्तू होते का माध्यम होते? तुम्हाला काय वाटतं? माझ्या वॉलेट मधली 2000ची नोट वस्तू का माध्यम? माझ्या खिशात आहे. 1 तास झाला मी वापरली नाही, दुसऱ्याला वापरू देतोय का? आता ही जर नोट माझी जर बँकेच्या अकाउंट मध्ये असती तर मी जिथे 1 तास तुमच्यावर तेव्हा माध्यम ती बँकेने दुसऱ्याला वापरायला दिली असती. ती बँक मला विचारून थोडीच देणार होती. आपल्या इथले सगळ्यांचे जर इथे खिशे झटकले, मुंबईतला हा रिच भारताच्या आर्थिक राजधानीत बच्चे लोक खूप आहेत तरुण, पण तरी इथे आता जर आपल्या खिशे झटकले 2-2.5 लाख रुपये ते नक्की निघतील. आपण स्वतः वापरत नाहीयेत, आता ते दुसऱ्याला वापरू देत नाहीत. त्यावेळेला एक शेतकरी कुठे तर आत्महत्या करणार आहे, कारण त्याला बँकेत ते मिळत नाहीयेत. आपण इथे घेऊन बसलोय. ही वस्तू आपण दुसऱ्याला वापरायला देत नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे की बाजारू अर्थव्यवस्थेमध्ये गरज आहे आणि क्रय शक्ती नसेल तर भिकारी आहे. गरज आणि क्रय शक्ती असल्यावर तो ग्राहक आहे. सगळ्यात जास्त प्रतिष्ठा त्याला तेव्हा आहे. आपला हॉल आहे, हा बाहेरचा जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याचा मालक नक्की कोण असतो? त्या रस्त्याचा मालक समाज असतो. आणि त्यावरची गाडी ती आपली असते. कुणाची 2 व्हीलर, कुणाची 4 व्हीलर. रस्ता समाजाच्या मालकीचा, पण तो आपल्या सरकारने तयार केलेला असतो, त्या रचनेने तयार केला आहे. ही नोट तयार केली जाते सरकारकडनं, ती सगळ्याच्या वापरासाठी आहे. मी जर माझ्या खिशात ठेवून दिली तर दुसऱ्याला वापरता नाही येणार. या रस्त्यावर मी माझा मोठा कंटेनर सेंटरला पार्क करून ठेवला, दुसऱ्याला वापरता येणार नाही. रस्ता वापरायचा असतो, सोडून द्यायचा असतो दुसऱ्यासाठी. त्याला माध्यम म्हणतात. यूज अँड लिव्ह इज अ मीडियम. रिटेन अँड यूज हे मीडियम, वस्तू, कमोडिटी. जेव्हा वापरायचं नाही तर ठेवून द्यायचं, ती वस्तू होते. आज या देशाचा मूळ प्रश्न दारिद्र्य आहे. हे सगळ्या भौतिक ज्या विकासाच्या गोष्टी समाजाच्या खालपर्यंत पोहोचत नाहीये, त्याचं कारण आहे की त्या लिक्विडिटीत कन्वर्ट झाल्यावर ट्रिकल डाऊन ज्याला म्हणतात, झिरपणं होत नाही. त्या नोटामध्ये अडकून खिशात पडून राहतात, गोण्यात पडून राहतात. पैसा हे शरीरातल्या रक्तासारखं आहे, ते सतत फिरत राहिलं पाहिजे, ते करंट मध्ये राहिलं पाहिजे, म्हणूनच त्याला करन्सी म्हणतात. ते चल असलं पाहिजे म्हणून त्याला चलन म्हणतात. आपल्या शरीरात 5 लिटर रक्त असतं, पण शरीरभर प्रत्येक पेशीला ते पोषक द्रव्य पोहोचवतो, ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स पोहोचवतो. रक्तवाहिन्यात जर गाठी झाल्या तर काय होईल? रक्ताच्या आपल्या रक्तवाहिन्यात जर ब्लॉकेट झाला तर रक्त पुढे पोहोचणार नाही. ज्या पेशीला पोहोचणार नाही त्या पेशी मरायला लागतील. आज आपला शेतकरी त्याच्यामुळे मरतोय, पैसा पोहोचत नाहीये. पैशाची वस्तू झाली आहे, तो नोटेत गेल्यामुळे वस्तू झालाय. बँका हा सार्वजनिक पैसा असतो, खिशातला पैसा व्यक्तिगत होतो. बँकातला पैसा सार्वजनिक असतो, कुणाला तो जाता येतो, वापरता येतो. हे नोटाबंदीचं दुसरं कारण होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून त्याला लिक्विड असेट म्हणतात. खालपर्यंत झिरपलं पाहिजे. 133 कोटीच्या लोकसंख्येला आपण क्रय शक्ती देऊ शकलो नाही, म्हणून आपण जगाच्या बाजारात भिकारी म्हणून उभे. आपल्याकडे सर्जनशीलता कमी नाहीये, आपण तंत्रज्ञानात कमी नाहीये, आपण अर्थशास्त्रात कमी पडतोय. तो देश मंगळावर यान पाठवतोय, यशस्वी मंगल यान पाठवतोय. अमेरिकेनंतर दुसरा देश आहे, आणि अमेरिकेच्या तंत्रज्ञानाने नाही. आपण PSLV पाठवलाय, GSLV नाही. तो देश मंगल यान पाठवतो, त्या देशाला मर्सिडीज बेंझ बनवणं अवघड आहे का? तो नॅनो कार बनवतो, पण मर्सिडीज परवडत नाही. आपल्या देशाला परवडत नाही, हे सगळ्यात मोठं कारण आहे. आपल्याला योग्य काय आपला ऑप्शनच नाही आहे. आपल्याला बनवता येतं, परवडत नाही आपल्याला. तंत्रज्ञान म्हणजे एखादी मोठी छान गाडी मर्सिडीजची
त्याला तंत्रज्ञान म्हणतात, पण त्यातलं फ्युएल डिझेल म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. गाडी मर्सिडीज आहे, पण त्याच्यात फ्युएल नसेल तर काय उपयोग आहे? भारताचे हे झालंय. प्रचंड रिसोर्स आहेत, इतका तरुण सृजन वर्ग आहे, म्हणून हा अमेरिकेला चाललाय त्या इकॉनॉमिक्सच्या शोधात. दुसरं कारण होतं नोटाबंदीचं, बरं का. हे सरकार का मांडत नाही आम्हाला माहित नाही, आणि कुठल्या अर्थतज्ञ याच्यावर बोलतच नाही. पैसा ही सार्वजनिक मालमत्ता आहे. संपत्तीचे दोन भाग, एक धन आणि एक द्रव्य. धन म्हणजे असेट, द्रव्य म्हणजे लिक्विडिटी. धन हे व्यक्तिगत वापरासाठी असतं, थेट वापर. हे धन आहे, अशरट धन आहे, थेट वापर करता येतो. माध्यम हे फक्त विनिमयासाठी असतं, थेट वापर नाही करता येत. माझ्या खिशातली 500 रुपयाची नोट मला थेट खाता येत नाही, थेट पांघरता येत नाही. ती माध्यम म्हणून द्यायला लागते, आणि त्या बदल्यात मला शर्ट घ्यायला लागतो, अन्न घ्यायला लागतो. हे माध्यम समाजात फिरत राहायला पाहिजे, तर समाजाच्या गरजा पूर्ण होतील. आम्ही जेव्हा नोटात बदलतो तेव्हा ती वस्तू होत असते आणि पडून राहते, ते आमच्या लक्षात नाही आलं. आणि ह्याचं दुसरं कारण, आमच्या देशात बरंच इतका भ्रष्टाचार गोकाळा आपण म्हणतोय, म्हणजे नक्की काय घडतंय? आज तुम्ही मुंबईमध्ये आहात, खरं सांगायचं म्हणजे मी मराठवाड्यातल्या त्या गावातला आहे. गेल्या वर्षी तुम्ही आमच्या गावाचं नाव सगळीकडे ऐकलं असेल, बीबीसीवर आलं होतं. आमचंच ते गाव, रेल्वेने पाणी प्यालेलं. मी त्या गावचा आहे, लातूर. आमच्याकडे नळाला 1.5 महिना पाणीच येत नव्हतं. आता काय नाही, आता ते 10 दिवसांनी येते. सोड, तुम्ही मुंबईकर, उद्या तुम्हाला जर कोणी सांगितलं उद्या तुमच्या नळाला पाणी नाहीये, उद्यापासून तुमची आजची प्रतिक्रिया काय असेल? काय कराल तुम्ही? पाणी भरून ठेवाल, पण पाणी जगण्याची गरज आहे. किती पाणी भराल? आपल्या क्षमतेला जितकी शक्य आहे तितकं, आणि आपल्या भीतीचा आकार किती मोठा आहे त्याच्यावर. अरे उद्या पाहुणे आले, परवा नाही आलं, अजून भरून ठेवा, अजून भरून ठेवा. पाणी भरण्याशिवाय तुमच्यासमोर दुसरा काही उद्देशच असणार नाही. पाणी जगण्याची गरज आहे. पण जेव्हा तुम्हाला सांगितलंय नळ उघडा, 24 तास तुमच्या नळाला पाणी आहे, किती पाणी भरून ठेवतो माणूस? 24 तास नळाला पाणी असेल तर भरून किती ठेवेल? गरजच नाहीये भरायची. त्याच्यात जर कोणी भरून ठेवत नसेल तर त्याला सायकियाट्रिस्ट कडे जायची गरज आहे. आता मला सांगा तुम्ही, हे पाणी भरणं हे व्यवस्थेचा प्रश्न आहे का मानसिकतेचा प्रश्न आहे? कशाचा प्रश्न आहे हा? व्यवस्थेचा आहे का मानसिकतेचा आहे? दुर्दैवाने आपण त्याला मानसिकतेचा म्हणून घेतला. व्यवस्थेचा प्रश्न आहे. 24 तास पाणी येत नाही. आपण सगळ्या लोकांना खात्री नाहीये की उद्या मला पैसा मिळेल की नाही. आज संधी आहे, मिळून घ्या. पोरांचं आपल्या काय खरं नाही, बावळट आहे, धंद्यात ते काय चालणार नाही. येणारं जग असलंय, आपणच कमवून ठेवायचं सगळं. मी राजकारणी आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट, मी इंजिनियर, मी डॉक्टर, मी शिक्षक, मी नोकर. पैसा कमवणे हे आमच्या आयुष्याचं पहिलं टार्गेट आहे. माध्यम ही कमवायची गोष्ट नाही, माध्यम वापरायचं असतं. रस्ता आपण कमवत नसतो, रस्ता वापरत असतो. भाषा आपण कमवत नसतो, भाषा वापरत असतो. दुर्दैवाने ती भीती तयार झाली की उद्या नाही मिळालं तर काय घ्या, बनवून ठेवा, थांबवून ठेवा. आणि अख्खा समाज 130 कोटीचा फक्त पैशाच्या मागे पळत राहिलो आपण. आणि मग तो पैसा भ्रष्ट झाला की आम्ही सगळं भ्रष्ट झालो. दुसरं कारण आहे, पैसा चलनात न राहण्याची भीती तयार झाली आणि त्यातनं माणसाला इन्सिक्युरिटी आली. व्यवस्थेमध्ये अनसर्टेनिटी आली, अनिश्चितता आली की मानसिकता इन्सिक्युरिटीत जाते, असुरक्षित वाटायला लागतं. आणि असुरक्षित झालं की माणूस प्रोव्हिजन आणि प्रिकॉशनच्या मागे पळायला लागतो. अरे काय खरं नाही, पैसा साठवून ठेवा, त्या पैसाच वापरा, बाकी काय खरं नाही. मोठा गोंधळ झाला. हा मानसिकतेतला नाही, हा व्यवस्थेतला गोंधळ आहे. कारण पैसा आपण सॉलिड करून ठेवला, तो वाहता ऐवजी थांबवला. दुसरं कारण की पैसा सार्वजनिक करण्यासाठी नोटाबंदी गरजेची होती. तिसरं कारण नोटाबंदीचं, या नोटाच्या मध्ये अशी ताकद आहे कारण ती कायद्याने टाकलेली आहे, म्हणून त्याला लीगल टेंडर म्हणतात. हाय पॉवर्ड मनी असं पण त्याला म्हणतात. तुम्ही ते चलनात एकमेकांना नाकारू शकत नाही. जेन्युइन नोट,
खरी नोट तुम्हाला नाकारता येत नाही, तुम्हाला कायद्याने त्याच्यावर ताबडतोब काहीतरी तुमच्या ऍक्शन होईल. पण ह्या नोटांच्या व्यवहाराचा आणखी एक गुणधर्म आहे. हा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा त्याच्या पाऊल खुणा राहत नाहीत. आता मी एक 500ची नोट काढली आणि आमच्या मित्राला देऊन टाकली. कुणीही सिद्ध करू शकत नाही यांच्याकडे नोट कुणाकडनं आली का नाही हे पण कुणाला कळत नाही. आता तुमच्या खिशात किती पैसा कुणाला माहितीये का, कुठून आलाय कुणाला माहितीये का? आणि ह्या व्यवहाराच्या पाऊल खुणाच राहत नाहीत. पण मी तर यांना बँकेच्या माध्यमातून 500 रुपये दिले डिजिटल इकॉनॉमीतून. माझ्या डेबिट एंडला आणि त्यांच्या क्रेडिट एंडला दोन्हीकडे त्याची एंट्री होते, फुटप्रिंट तयार होतात, आमचं ट्रान्झॅक्शन ट्रान्सपरंट होतं, ते अकाउंटेबल होतं. नॉन ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन करप्शनला प्रमोट करतात. बच्चनो, तुम्ही आता ट्रिपल शीट मोटरसायकल चालवता, सिग्नल तोडून गाड्या चालवताच, पोलीस शिट्टी मारून थांबवतोच, तुमचे निगोसिएशन एका पाठटपरीवर चालतातच. पोलीस हळूच सांगतो की 200 रुपये काढा, तुम्ही फक्त एकदा ट्राय करा. काका माझ्याकडे 200 रुपये नाही आहेत, मी तुम्हाला 1000 रुपयाचा चेक दिला तर चालेल का, विचारून बघा. तुमचं काय मत आहे? तो घेईल? तुमचं काय मत आहे? 1000 रुपयाचा चेक तो घेईल का? फुटप्रिंट तयार होतील आणि तुम्ही पुणे जाऊन पुन्हा FIR केला की यांनी माझ्याकडे 1000 रुपये आहेत, ते तर काय तुमचे कोणी नातेवाईक आहेत, त्यांनी तुझ्याकडे 1000 रुपये घ्यायचं कारण काय? एस्टॅब्लिश होईल. आणि ह्याला म्हणतात अकाउंटेबिलिटी. हे तिसरं कारण जे होतं मोठ्या नोटा या भ्रष्टाचाराला, एक तर नोटांचा पुरवठा कमी भीती, त्याच्यामुळे गरज सगळ्यांना पैशाची, आणि मग त्यातनं मिळालेला रस्ता नोटाच्या माध्यमातून. तिसरं कारण देशातला भ्रष्टाचाराचा सगळ्यात प्रमुख साधन नोटा. आणि चौथं कारण नोटाबंदीचं. जी नोट भारताला 3 रुपये 60 पैसे 2000 रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करून देते, ती भारताची नोट पाकिस्तानला बनवणं अवघड आहे का? तो देश न्यूक्लिअर बॉम्ब बनवू शकतो, मिसाईल बनवू शकतो, त्याला भारताची नोट प्रिंट करणं अवघड आहे का? आणि ह्या नोटेत ह्या देशाच्या कुणाला विकत घेता येत नाही मला सांगा. राजकारण, प्रशासन, शिक्षण काय विकत घेतलं जात नाही. त्या कागदाच्या तुकड्यांनी पूर्ण आपलं खोकलं करून टाकलं. आणि लक्षात घ्या, 3 रुपये 60 पैशाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 1997 रुपये प्रॉफिट देणारं कुठलं प्रॉडक्ट अस्तित्वात ते सांगा बरं मला. इतकं लुक्रेटिव्ह प्रॉडक्ट कुठलं आहे? नोट हे कधीही हाय टेक प्रॉडक्ट नसतं, हे हाय सेन्स प्रॉडक्ट असतं. नोटा करोडोनी छापायच्या असतात नंबर्स मध्ये, हाय टेक असून चालत नाही, नाही तर त्याची प्रिंटिंगचीच कॉस्ट वाढत जाईल. मात्र ते हाय सेन्स असतं, कारण समाजाचा विश्वास त्याच्यात असतो. ह्या नोटा पाकिस्तान जेव्हा छापतं तेव्हा पाकिस्तानच्या शेजारचा जो देश आहे त्याचा अफगाणिस्तान नाव आहे, उद्ध्वस्त देश आहे. पहिल्यांदा सोव्हिएत युनियन आणि आता अमेरिका, संपलेला देश आहे. आज ह्या देशाकडे जगाला देण्यासाठी फक्त 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट आतंकवाद, दुसरं चरस, अफू, गांजा, मादक पदार्थ. अफगाणिस्तान मधला मादक पदार्थ जे आहेत, अफू, चरस, गांजा, पाकिस्तानच्या खोट्या नोटाच्या माध्यमातून भारताच्या पंजाबच्या तरुणापर्यंत पसरतो. उडता पंजाब पोलीसच्या गाडीतच येतं, कारण पोलिसला त्यातून विकत घेतलेला आहे. अख्खी तरुण पिढी बर्बाद होते. पश्चिम बंगाल मधल्या छोट्या छोट्या मुली 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या उचलल्या जातात, मार्केटमध्ये आणल्या जातात, हार्मोनचे इंजेक्शन देऊन त्यांना मुली केलं जातं. त्यालाच म्हणतात देह व्यापार. रस्त्यावरचा तरुण कुठेतरी चक्कर येऊन पडतो, त्याला कळत नाही, दुसऱ्या दिवशी जागा होतो, जखम दिसते मोठी, किडनी काढलेली असते, त्याला म्हणतात ऑर्गन ट्रेड, अवयवांचा बाजार. हे सगळं कशातनं चालतं असं वाटतं तुम्हाला? बँकेच्या माध्यमातून.
तर चालतं नोटांच्या माध्यमातून. कुणाला पकडणार? कुठल्या पाऊल सापडणार? एकीकडे देश आक्रोश होतोय, प्रशासन विकलं जात आहे, कारण प्रत्येकाला पैशाची गरज आहे. आम्ही सगळे आक्रोश करतोय, हे नालायक ते नालायक. कुणीच नालायक नाहीये, परिस्थिती चुकली आहे. दुर्दैवाने आपल्या देशात काय झालंय की कुठल्याही गोष्टीचा उगम शोधायचा मानसिकतेमध्ये, मानसिकता इतकाच व्यवस्था सुद्धा कधीतरी चुकीची असू शकते. जेव्हा एखाद्या गोष्टीला ऍक्सिडेंट होतो तेव्हा प्रत्येक वेळा ड्रायव्हरच चुकलेला पाहिजे असं नाहीये. गाडीचं चाक बर्स्ट झालं, स्टेरिंग रॉड तुटला, ब्रेक लागला नाही, हे कारण मेकॅनिझमची आहेत. आम्ही पहिल्यांदा ड्रायव्हरला सोडायला लागतो. अरे बाबा, स्टेरिंग रॉड तुटला होता त्या गाडीचा, कुठलाही ड्रायव्हर बसला असेल तरी तो ठोकणारच गाडी. आम्ही नाही लक्षात घेतोय. नोटाबंदीनंतर देश काय झाला हा प्रश्नच नाही. आता देश एका प्रक्रियेच्या ह्याच्यात आता उतरला आहे. नोटाबंदी ही घटना नाहीच आहे, मुळात एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात आहे. त्याची किंमत मात्र खूप मोजली आहे, गरीब लोकांनी खूप मोजली आहे. मोठा भूकंप जेव्हा होतो ना तेव्हा छोट्या छोट्या झोपड्या लवकर पडतात, कारण त्याची ताकद कमी असते. मोठी घरं ती शाबूत राहणार. देशाला बसलेला शॉक आहे. 150-200 माणसं क्यू मध्ये नक्की गेली आहेत, ती शहीद झाली आहेत. पण बच्चे लोक, तुम्ही तारुण्यातले लोक, मला तुम्हाला विचारायचं आहे, गेल्या 1 वर्षात तुम्ही किती वेळा क्यू मध्ये उभे राहतात? टेलिफोनचं बिल भरायचं, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं, रिझर्वेशन करायचे, किती वेळा तुम्ही क्यू मध्ये उभे राहिला? आज तुम्ही ते ऑनलाईन करायला लागला, तुमचे कोट्यवधी तास वाचले त्याच्यातनं. पण त्याची किंमत त्या 150 लोकांनी मोजली आहे, हे लक्षात ठेवायला हवं आपल्याला. आज तुमचा सगळ्यांचा जो ट्रेड आहे, तुमचं पर्चेसिंग ऑनलाईन आहे. तुम्ही छोटे काय झाले की फ्लिपकार्टवर जाता, अमेझॉनवर जाता, तुम्हाला ग्लोबल ऑप्शन मिळाले आहेत. जगाचा भविष्यकाळ हा डिजिटल इकॉनॉमीच राहणार आहे. आता करन्सीकडे जाता नाही येणार. आणि ह्याच $100च्या नोटा आज जगाचा रोग स्टेट म्हणून जे चाललेलं आहे, नॉर्थ कोरिया जगाला धमकी देतोय. 15 सेंटचा तुकडा जो नॉर्थ कोरिया इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल बनवू शकतो, डॉलरची नोट प्रिंट करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? ह्या डॉलरच्या नोटा जगाचा दहशतवाद पोचताय, कारण याच्यामध्ये क्रय शक्ती आहे. 2001 9/11 मुंबईच्या ट्विन टॉवरवर अटॅक झाला. ते दोन्ही टॉवर खाली पडले अमेरिकेच्या. त्यानंतर दुसरा अमेरिकी हल्ला अमेरिकेत आत्ता झालाय, पण तो इतका मोठा नाही, आंतरराष्ट्रीय दहशतवाद नाही, अमेरिकेतल्या दहशतवाद्यांनी केलाय. एकच कारण, अमेरिकेने दहशतवाद्याचे सगळे अकाउंट बंद करून टाकले. तिथे नोटा चालतच नाहीत, सगळे व्यवहार बँकात नव्हतात. हार्डली 2%, 3%, 5% व्यवहार नोटात होत आहेत. विषयाचे नियम नाही. 2001 13 डिसेंबर भारताच्या पार्लमेंटवर अटॅक झाला. मुंबईवरचा अटॅक तर ताजी जखम आहे. आता त्याचे सगळ्याचे निकाल लागतात. 26 जुलै त्याच्यानंतर भारतामध्ये सतत दहशतवादी हल्ले होत आहेत. याचं कारण नोटा बाहेरून येत आहेत, तरुण मुलांच्या हाताला रोजगार नाहीये, भारतातली तरुण मुलं वापरली जात आहेत, दहशतवादी कृत्यात सामील होत आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांना हे कळत नाही. त्याची गरज पैशाची आहे. कुणीतरी येऊन सांगते एवढी बँक तिथे ठेवायची की तुला एवढे ₹1000 देतो. त्याची गरज पैशातली आहे, त्याला काही घेणं नाहीये ते मी काय ठेवलंय. तेव्हा कमिशनर लेवलची माणसं त्या भीतीपोटी जेव्हा भ्रष्टाचार करू शकतात, बेकार तरुणांना कुठला आपण दोष देणार आहेत? हे सगळं त्या पैशाच्या कमतरतेतून येत आहे. माणसाची जगण्याची भीती वाढत चालली आहे, कारण पैसा खालपर्यंत पोहोचत नाही, विनिमयाचं साधन त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पैसा ही व्यक्तिगत मालमत्ता होता कामा नये, ती सार्वजनिक असली पाहिजे, म्हणून ती बँकेच्या व्यवहारात असली पाहिजे. हे सगळं कळत असताना सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा का तयार केल्या? काय करायचं? सरकार एका कुटुंबासारखं असतं. तसं माझं एक कुटुंब आहे. मी माझ्या फॅमिलीला काय करतो, मी माझं काही उत्पन्न आहे, मी माझ्या वडिलांच्या हातात माझा एक
वाटा त्यांना देतो, कारण घराचं पूर्ण जे व्यवस्थापन माझे वडील करतात. मला 10,000 रुपये पगार आहे, मी त्यातले 7,000 वडिलांना देतो. माझा छोटा भाऊ आहे, तो 5,000 कमवतो, तो 1,500 2,000 देतो, 3,000 देतो वडिलांना. माझ्या घरात काही छोटे भाऊ आहेत, ते कमवत नाहीयेत, त्यांचं शिक्षण चालू आहे. माझ्या घरात आजी आजोबा आहेत, ते कमवत नाहीयेत, पण त्यांच्या औषधाचे खर्च माझ्या घराची जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे. हे सगळं करण्यासाठी आम्ही जे योगदान देतो घराला, तेच योगदान देशाच्या पातळीवर जेव्हा होतं त्याला कर असं म्हणतात, टॅक्स. माझ्या घरात माझ्या वडिलांची जी पोझिशन असते, आई वडिलांची, ती आपल्या देशामध्ये सरकारची असते. सरकार म्हणजे देशाचं पालक. सरकार म्हणजे मोदी नव्हे, सरकार म्हणजे बीजेपी नव्हे. सरकार ही संस्था आहे, राजकारण त्यातला भाग आहे, तो कंपोनंट आहे. हे जेव्हा टॅक्स सरकारला पुरेसा जात नाही, जे सरकारचा हक्क आहे, आपलं दायित्व आहे, आपण देत नाही किंवा सरकारपर्यंत पोहोचत नाही दिलेलं, तेव्हा सरकार दुसरा रस्ता स्वीकारतं. त्या दुसऱ्या रस्त्याचं नाव आहे नोटा छापणे, त्याला सिग्नोरेज असं म्हणतात. 3.5 रुपयामध्ये सरकार 2,000ची व्हॅल्यू क्रिएट करतं. आधी पैसा तयार होतो, तेवढ्या वस्तू बाजारात नसतातच. पैसा तयार होतो, वस्तू नाहीये, त्याला इन्फ्लेशन असं म्हणतात. टू मच मनी चेंजेस फ्यू गुड्स अँड सर्व्हिस अवेलेबल इन द मार्केट. कारण आधी पैसा तयार झालाय, वस्तूच नाहीये, आहे त्या वस्तूची किंमत वाढते, त्यालाच महागाई म्हणतात. गेले कित्येक वर्ष आपण महागाईला तोंड देतोय, कारण सरकार नोटा छापत चाललंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा छापल्या की त्या कॅरी करायला, वापरायला सोप्या व्हाव्यात म्हणून मोठ्या प्रमाणात आणायला लागतात, मोठ्या मूल्यामध्ये आणायला लागतात. कारण 50 आणि 100 मध्ये तुम्ही कॅरी किती करणार? मग 1000ची नोट काढा, मग 2000ची नोट काढा. जितकी ती कॅरी करायला सोपी होते, तितकी ती अर्थव्यवस्थेच्या बाहेर राहते. ही बँक, यांच्याकडे नोट आहेत आणि ह्यांना कर्ज पाहिजे. बँका तर नोटा छापत नाही, या नोटा इथे आल्याशिवाय तिथे देता येत नाहीत. मग ही बँक यांच्याकडनं डिपॉझिट म्हणून ती नोट विकत घेते. फिक्स डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो, टर्म डिपॉझिट, 7%, 8%. 8% जर बँकेने रॉ मटेरियल विकत घेतलं तर बँकेचा फिनिश गुड म्हणजे लेंडिंग रेट किती होतील? कमीत कमी 10%. 2% बँक चालवायसाठी स्प्रेड म्हणतात त्याला. कमीत कमी 10%. तरुण मुलांना नक्की ऐका, हे इक्वेशन किती भयानक आहे. 10% व्याजाने जर तुम्ही घराला, फ्लॅटला कर्ज घेतलं असेल इथल्या एखाद्या, 20 वर्ष तुम्हाला हप्ता भरायला लागतो, तो EMI कर्ज फेडण्यासाठी 20 वर्ष. ते जर कर्ज तुम्हाला 2% व्याजाने मिळालं वर्षाला, जगातला व्याजदर 2%, म्हणून मी तुम्हाला सांगतोय जास्तीत जास्त, मी तुम्हाला प्रगत जगाबद्दल बोलतोय. 2% वर्षाने व्याजाला मिळाला तर हे 8.5 वर्षात रिपेमेंट पूर्ण होतं. तारुण्याचे 11.5 वर्ष वाचतात तुमचे. पण हे इतकं मर्यादित नाहीये, याच्या पुढचं फार जास्त महत्वाचं आहे. 8.5 वर्षात तुमचं हे घर मॉर्गेज ठेवून तुम्हाला नवं भांडवल तयार करता येतं. बाहेर तुम्हाला 20 वर्ष करता येत नाही भारतात. दुसऱ्या जगातला तरुण 8.5 वर्षात नवं तंत्रज्ञान, नवं व्यवस्थापन घेऊ शकतो. इथे 20 वर्ष घेता येत नाही, जगाच्या मागे आपण पडतो. त्या तरुणातल्या क्षमता कमी नाही आहेत, भांडवल कमी आहे त्याला. जगात हे 2% का शक्य होतं? पण जगात नोटा छापायला लागत नाहीत. टॅक्सेशन मधनं सरकारला पुरेसा पैसा मिळतो, नोटा छापायला लागत नाहीत. मोठ्या नोटा नाहीयेत, त्याच्यामुळे सगळा पैसा बँकेतच फिरत राहतो. बँकिंग व्यवस्थेत बँकेला 0% मध्ये मिळतं, म्हणून बँक 2% देते. नोटाबंदीचं कारण लक्षात आलं का केवढं महत्वाचं आहे? ऑटो रिक्षावाला समोरचा तरुण मुलगा आहे एक, आज काय त्याच्या ऑटो रिक्षाची किंमत 1.5-2 लाख रुपये आहे. 5 वर्षाचं रिपेमेंट मध्ये जेव्हा तो घेतो ना ऑटो रिक्षा चालवायला, 5 वर्षानंतर त्याच्या हातात काय राहतं मी तुम्हाला सांगतो. एक 30 ते 40 हजार रुपयाचा खोकला डबा. कारण 5 वर्षात त्या रिक्षात राहिलेलं काय असतं? पाठदुखीचं परमनंट लागलेलं दुखणं, एखादं व्यसन,
आणि हमखास का रोखतो असतो तू? काय म्हणतात त्याला, तू पायीसचा त्रास, कळजळीत खाणं. त्यांनी फक्त काय दिलेलं आहे, 5 वर्ष कुटुंब तगवलंय, जगवलं सुद्धा नाहीये. 40-45 वर्षानंतर त्याला समाज फेकून देतो, त्याला घरातल्या लोकांना सांभाळायचं असतं. त्याला आज त्याला जो फ्लॅट इंटरेस्ट रेटनी रिक्षा पडतो 12% वर्षाला, प्रतिवर्ष, जगात त्याला जर 2% व्याजाने मिळालं तर 5 वर्षानंतर त्याच्या हातात काय असतं मी तुम्हाला सांगतो. एक 40,000 रुपयाचा डबा खोकला, एक 90,000चा सेकंड हँड रिक्षा, आणि 5 वर्षाच्या शेवटी नव्या कोऱ्या कार इतकं क्रेडिट तो टॅक्सी घेऊ शकतो 5 वर्षानंतर. ही आहे भांडवलाची ताकद. आज इथला प्रत्येक तरुण आरक्षणाच्या मागे का पळायला लागलाय? अस्तित्वाच्या भीतीसाठी. संधीच नाही, शिक्षणाची संधी नाही, नोकरीची संधी नाही, कारण नाहीये. मग आरक्षण द्या, मग त्याच्यातलं जात पात. आरक्षण कुणाला? आरक्षणचं एकच कारण असतं, दुसरं कारण नाही आरक्षणाला. कमतरता एवढं एकच कारण आहे आरक्षणाला. 6 पॅसेंजर आहेत आणि 10 रिकामे सीट आहेत. आरक्षणाची गरज आहे का? उलट आहे, 10 पॅसेंजर आहेत आणि 6 सीट आहेत. आरक्षणाशिवाय प्रवास करता येईल का? कमतरता हे एकच कारण असतं आरक्षणाचं. मग ह्यातनं अस्मिता तयार होतात राजकारणाच्या. बरी कोणीतरी जातं, कुठेतरीच हे सगळं होतं आणि आपलं 130 कोटीचं कुटुंब तयार नाही होत कधीच. प्रांत भाषामध्ये आपण विभागले जातो. त्याचं परत कारण आहे अर्थशास्त्रातल्या सो कॉल्ड, ऍक्च्युली हे वित्तशास्त्राच्या कमतरता आहेत. आपण नाही समजून घेतल्या. आज आपला देश नक्की कसा चाललाय? काय घडतंय या देशामध्ये? आपण प्रत्येक वेळा मानसिकतेवर बदल करून नाही होणार. व्यवस्थेतला बदल, त्याचा ब्रेक फेल झालाय, तो बदला. त्याच्याशिवाय ड्रायव्हरला शिवाय देण्यात काही अर्थ नाहीये. आज तरुणांनी याच्यासाठी पुढे यायला हवं, परखड पुढे यायला हवं. दुर्दैवाने मी तुम्हाला सांगतो, मी आज एक छोटा NGO आम्ही चालवतोय. आम्ही काय अर्थशास्त्रातले विद्यार्थी नाहीये, म्हणजे सो कॉल्ड फॉर्मल इकॉनॉमिक्स मध्ये जगण्यातलं जे काय आलं ते मी तुमच्याशी शेअर केलं आहे. 1 वर्ष झालं नोटाबंदी होऊन. या देशामध्ये एवढ्या मोठ्या संस्था आहेत, IIM, IIT, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, चेन्नई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. एकाही संस्थेने याच्यावर शोध निबंध पब्लिश केला नाही. हे नक्की काय घडलंय? हे GST नावाचं प्रकरण 2003 पासून आपल्या संसदेत मांडणी होती आहे. एकाही संस्थेने, या शैक्षणिक संस्थेने याच्यावर मांडणी केली नाहीये. शोध निबंध, अख्खा देश त्याच्याशी सामोरा चाललाय. हे सगळे पांढरे हत्ती आपण का पोचतोय? आम्ही सगळ्या देशाला नालायक करतोय. राजकारणी नालायक, इंजिनियर नालायक, डॉक्टर नालायक, शिक्षक नालायक, पोलीस नालायक. शैक्षणिक संस्थेचा नक्की दायित्व काय? काय दायित्व? एवढा देश, एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्याला फक्त कष्टाची भाषा कळली आहे. जास्त कष्ट केले की उत्पन्न जास्त निघतं, भाव कोसळायला लागले, मरतोय शेतकरीच. कमी कष्ट केले ते विकायलाच काही नाही, उत्पादनच काही नाही, मरणार शेतकरीच. पैशाची भाषा त्याला कळून नाही दिली आतापर्यंत. नक्की जबाबदारी कुणाची? मला खरं सांगू, सगळं आतून तुटून येते. आपल्या डोक्यातलं काहीच नाहीये. 20-25 वर्षापासून हे जर काढताना वाटतं की असा नाहीये आपला देश. 26 जुलै 2006 ह्याच मुंबईत एवढा प्रचंड पाऊस पडला. 2005 3 दिवस मुंबई पाण्याखाली होती. आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मी मुंबईचं याच्यासाठी खास उदाहरण घेतोय कारण मुंबई मिनी इंडिया आहे. इथे सगळ्या प्रांताचे, देशाचे, भाषेचे, जाती धर्माचे सगळे लोक राहतात. 3 दिवसात एकही FIR झाला नाही पोलीसमध्ये. या तरुण मुलांनी या सिनियर लोकांना वाचवलं, वर ठेवलं, स्वतः उपाशी राहून खायला घातलं. आता गेल्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी झालेल्या पुरात हेच घडलं.
सगळे मंदिर मस्जिद गुरुद्वारात लोकांनी दुसऱ्याला खायला घातलं. आपला महिन्याचा किराणा संपला, विचार सुद्धा नाही केला. एकही अब्यूज नाही झाला. मी तुम्हाला हे का सांगतोय? जगातल्या सगळ्या समाजशास्त्रज्ञांची डोकी हे कसं घडू शकतं एवढ्या देशामध्ये? कसं काय इतकी चांगली लोक वागू शकतात? नक्की काय ह्या देशात आहे? त्याचं कारण 2005 जुलैच्या मध्ये 1 महिन्यानी बरोबर 1 महिना 4 दिवसांनी अमेरिकामध्ये न्यू ऑर्लिन्सला एक धक्का बसला. कॅथरीना नावाचं वादळ आलं आणि 3 दिवस न्यू ऑर्लिन्स पण पाण्याखाली होतं. तिथली लोक वेड्यासारखी वागली, ओरबडून काढलं दुसऱ्याचं. बरोबर 2015ला बराक ओबामा परत गेले. हे सगळं रिकन्साइल झालंय का, किती नुकसान झालंय माहित नाही. लोकांनी लुटाफूट. जगाला त्याचे आश्चर्य वाटले की लोक अशी राक्षसासारखी कशी काय वागली 3 दिवस. आमच्यासारखे सामान्य माणसाचं ऑब्झर्वेशन आणि निष्कर्ष मी सांगतोय. आम्हाला असं वाटतं भारतातल्या व्यवस्था इतक्या बिघडलेल्या आहेत की नैसर्गिक कारणाने काही जर त्या व्यवस्था बाजूला झाल्या तर इथल्या माणसाची मूळ दैवी वृत्ती वर येते. एक वेगळाच आविष्कार असतो. आणि अमेरिकेतल्या व्यवस्था इतक्या चांगल्या आहेत की काही कारणाने नैसर्गिक कारणाने त्या बाजूला झाल्या तर तिथल्या मूळ दानवी वृत्तीवर येतात. भारतीय माणूस वृत्तीने प्रगल्भ आहे. इथला माणूस जेव्हा जगू शकत नाही तेव्हा आत्महत्या करतो. या व्यवस्थेत मला नाही जगता येत. अमेरिकेतला माणूस विचार करतो मला जगता येत नाही तर मी तुम्हाला का जगू देऊ. तो आत्महत्येला बाहेर पडतो, आत्महत्या करायला बाहेर पडतो. भारतात आत्महत्या जास्त आहेत हत्येपेक्षा. विचार वेगळा आहे. 10-10 लाख तरुण मुलांचे मोर्चे निघतायत. तोंडावर पट्टी बांधून एक शब्द न बोलता गावागावात निघतायत. मोर्चा निघून गेला की कागदाचा कापसा सुद्धा रस्त्यावर दिसत नाहीये. कशातून आली ही मुलांची एवढी शांत वृत्ती, एवढी संयम? जगामध्ये स्फोट झाला असता, जाळून टाकला असता जगात. ही सगळी आपली तरुण मुलं कुटुंब व्यवस्थेतून आली आहेत. त्यांच्या आत कुठेतरी आहे की माझ्या आईला आवडणार नाही, माझ्या बापाला नाही आवडणार. मी तरुण होत होतो, सिगारेट पहिला घेताना वाटत होत की आईनी बघू नये आपल्या. अजूनही वाटत असं नाही वाटत माझ्या बापाने हे बघू नये. आमची बंधनं आहेत, आम्ही कुटुंब व्यवस्थेत आलेली लोक. आज ही तरुण मुलं खरं सांगायचं म्हणजे मूक आक्रोश. हे खरं तारुण्याचा हे नाही केलं ना, हा आविष्कारच नाहीये तारुण्याचा. गरम रक्त आणि गरम डोकं हिंसेसाठी सगळ्यात चांगलं रॉ मटेरियल असतं. तरीही मुले इतकी शांत का? फक्त कुटुंब व्यवस्थेचे संस्कार. माझ्या पिढीवर जिम्मेदारी खूप मोठी असं आम्हाला वाटायला लागलं. आता त्या मुलांना आपण नाही समजून घेतलं तर आता आमची फार कमी राहील. बचत कसं आहे, मी तुम्हाला तुमचं वयोमान सांगितलं. भारतामध्ये अपेक्षित आयुष्यमान जे आपल्या आयुष्याला जे जगायचे ते 70 वर्ष सरासरी आहे. माझ्या पिढीचे आता संपले, एवढेशे उरलेत. तुमच्या पिढीचे एवढे राहिलेत, एवढेच संपलेत तुमच्या. त्याच्यामुळे आता काय व्हायला लागलं, मी आता बोलत होतो इथे येताना, प्रश्नाची मांडणी करून माझ्या पिढीला नाही चालणार. आम्हाला उत्तराचीच मांडणी करायला लागेल. आणखी किती खोल प्रश्न आहे, आणखी किती कुछ नाही बदलने वाला आहे. आमच्या पिढीमध्ये हे सगळं गोंधळ झाला आहे. आम्हाला नाही लक्षात आलं हे काय बदलायला हवं होतं. आम्ही तुमच्या लढणार आहोत. माहित नाही की आमची जबाबदारी किती, आम्ही किती पुढे देऊ शकू. आज जग असे का टोकावर उभं आहे, अस्मिता आणि अस्तित्वाच्या टोकावर उभं आहे. कृपा करून तरुण मुलांनी घरी गेल्यानंतर गुगलला सर्च करा, डूम्सडे क्लॉक, DOOMS डे क्लॉक. मानवी अस्तित्वातला शेवटचा दिवस हे कुठल्या भविष्यकाळाची गोष्ट नाहीये. जगातले नोबेल लॉरिएट्स एकत्र येऊन 1948 मध्ये 49 मध्ये
त्यांनी मानवी अस्तित्वाचा एकूण किती दिवस चालू शकेल, कारण काय झालं होतं, दुसऱ्या महायुद्धामध्ये ॲटम बॉम्बचा वापर झाला होता आणि माणसाच्या लक्षात आलं की आता मानवी अस्तित्व कुठल्याही क्षणी संपू शकतं. आता हे प्रेडिक्टेबल कसं करायचं, म्हणून शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये, शिकागो जगातल्या 25 वेगळ्या वेगळ्या शाखांमधले फिजिक्स, केमिस्ट्री, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी, नोबेल लॉरिएट्सच्या लायकीची माणसं एकत्र आली. त्यांनी संकल्पनेचं एक घड्याळ तयार केलं. या घड्याळात ज्या दिवशी एक्झॅक्टली 12 वाजतील तेव्हा पृथ्वीवरचा शेवटचा माणूस अस्तित्वातून संपलेला असेल. ते घड्याळ ज्या दिवशी सेट केलं 1948-49 मध्ये, तेव्हा त्या घड्याळातला वेळ होता 11:53. 60 मिनिट मानवी अस्तित्वासाठी बाकी ठेवले होते. त्या घड्याळाचे वैशिष्ट्य असं आहे, माणूस ऍज अ होल, माणूस एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये जेव्हा तो समाज पूरक वागतो, पर्यावरण पूरक वागतो, तेव्हा ते घड्याळ मागे जातं. आणि माणूस जेव्हा समाज विघातक, पर्यावरण विघातक वागतो, तेव्हा ते घड्याळ पुढे सरकतं. ते घड्याळ 1952 साली सगळ्यात पुढे सरकलं. त्यावेळेला घड्याळातला वेळ होता 11:58. 2 मिनिटाचा मानवी अस्तित्वासाठी वेळ बाकी होता. त्या वर्षी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं. ते घड्याळ सगळ्यात मागे गेले 1992-93 मध्ये. घड्याळातला वेळ होता 11:43. 17 मिनिट ते घड्याळ मागे गेलं. सोव्हिएत युनियन तुटला होता. रशिया आणि अमेरिकेने डी-आर्मामेंटचे अग्रीमेंट केले होते. न्यूक्लिअर बॉम्ब कंट्रोल, न्यूक्लिअर वेपन कंट्रोल, मिसाईल कंट्रोल सुरू केला. जग सगळ्यात जास्त सिक्युअर आणि सेफ 1992-93 मध्ये झालं. मी आज तुमच्या समोर हे मांडणी करत आहे, या वर्षातली गोष्ट सांगतोय. ते घड्याळ रिसेट आता झालं. 27 जानेवारी 2017. घड्याळाची आजची वेळ आहे 11:57 2.5 मिनिटाचा वेळ बाकी आहे. त्या घड्याळातलं आणखी एक वैशिष्ट्य, 11:59 ते सिग्नल, फायनल सिग्नल, क्विट अर्थ, पृथ्वी सोडा, कुठे जा माहित नाही. कृपा करून तुम्ही हे एडिटोरियल जरूर वाचा. हे सायंटिफिक डॉक्युमेंट आहे, नॉस्ट्रडॅमचं भविष्य नाही. त्यातली 4 कारणं आहेत. भारत पाकिस्तान वॉरची, फुल फ्लेज न्यूक्लिअर वॉरची पॉसिबिलिटी. दुसरं आहे अमेरिका आणि रशिया सिरिया क्रायसिस मधनं कन्फ्रंटेशन मध्ये येणार आणि विध्वंस. तिसरी पॉसिबिलिटी नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया जपानवर अटॅक करणार, त्याच्यामध्ये जग ओढलं जाणार आणि पृथ्वीचा संपूर्ण विनाश. आणि चौथी पण सगळ्यात महत्वाचं कारण क्लायमेट चेंज. आणि हे इतकं गंभीर आहे. अर्थशास्त्राने अस्मितेला प्रचंड, हे सो कॉल्ड अर्थशास्त्राने प्रत्येक देशाच्या अस्मिता इतक्या वाढवल्यात, अस्तित्वाचा तसा वैशिष्ट्य टेकला लागलाय. ट्रम्प काय म्हणताय, तो कोण किम जोंग कोरी, नॉर्थ कोरिया, कुठे आणून ठेवला. आज माझ्या पिढीची आता बचलो तुमच्यासाठी आणि प्रगतीचं जग नाही आमची प्रायोरिटी. आज त्यासाठी सेफ आणि सिक्युअर्ड वर्ल्ड ही आमची प्रायोरिटी. आज आम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी कुठलं तरी मार्जिन ठेवायला हवं. आम्ही परिस्थितीशी झगडलो, तुम्ही पण झगडाल, तुमच्यात ती क्षमता आहेच. टिकाल तर खूप मोठे व्हाल, पण जेव्हा अस्तित्वात जेव्हा स्टेटला लागेल तेव्हा काहीच राहणार नाही. आणि आज कुठल्याही संघर्षामधनं पुढचे रस्ते नाहीत. अख्खं जग एका गोष्टीवर थांबलंय,
तंत्रज्ञानाने विनाशाच्या टोकावर जगाला आणून ठेवलाय. कारण तंत्रज्ञानाला भावना नाही आहेत. तंत्रज्ञानाला फक्त ताकद आहे आणि स्पीड आहे. पुन्हा तत्वज्ञानात आहे. आज भारताचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. कारण भारताचं ते डोमेन स्ट्रेंथ आहे. तत्वज्ञान शाश्वत. भारताची मूल्यधारणा. आज भारत जगाला दिशा देऊ शकतो. युद्ध आणि बुद्ध याच्यामध्ये आज पहिल्यांदा कन्फ्रंटेशन आहे. पहिल्यांदा तर वेळ येणार आहे, बचाने वाला बडा ही या मारने वाला बडा आहे. जगाची दिशा बदलायला हवी आहे. सह अस्तित्व याला पर्याय नाही. कुठलाच एक देश, तो पाकिस्तान, तो भारत, तो नेपाळ, कुणाला बदलता येणार नाही. सगळ्याच्या टोकदार अस्तित्वाच्या विनाशासाठी आता तयार झालेल्या आहेत. आपल्याला ह्याच्यातनं रस्ता अर्थशास्त्रातच काढायला लागणार आहे. धर्मशास्त्रात याला रस्ता नाही. इसिस तो प्रयत्न तोच करायला लागलाय. अख्ख्या जगाचा इस्लाम झाला तर देश शांतीकडे जाईल अशी इसिसची धारणा आहे. आपण बघतोय की मस्जिदीमध्येच बॉम्ब फुटायला लागलेत. प्रेषिताची जिथे आपण पूजा करणार आहोत, ज्याची उपासना करणार तिथेच बॉम्ब फुटतायत. धर्माच्या रस्त्यातून आता रस्ता नाही आहे. धर्माच्या माध्यमातून जागतिक शांतीचा रस्ता नाही. तो आता अर्थशास्त्राच्या माध्यमातून शोधायला लागणार आहे. जगाचं कुटुंबच झालेलं नाहीये, पण जगाची बाजारपेठ मात्र निश्चित झाली आहे. आज भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सर्वेभिः सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया वसुधैव कुटुंबकम्. यासाठी भारतालाच पुढचे रस्ते द्यायचे आणि अर्थशास्त्रातले रस्ते आम्ही मांडणी करतो आहोत. ह्या पुढचं जग वेगळ्या वेगळ्या नोटांच्या वेगळ्या त्या चलनाच्या माध्यमात जागतिक चलन एक व्हायला पाहिजे. आता नाहीतरी सगळ्यामधली बदलावता आलेली आहे कन्व्हर्टेबिलिटी. आणि ते एक जे जागतिक चलन असेल ते कुठल्या तरी नैसर्गिक गोष्टीला जोडलं गेलं पाहिजे. परत सोन्याशी, दगडाशी, विटाशी, कशा तरी नैसर्गिक गोष्टीशी जोडलं गेलं पाहिजे. तर हे जागतिक जे अर्थशास्त्र आहे ते पर्यावरणाच्या कंट्रोलमध्ये येईल. आणि त्याच वेळेला देशाच्या बॉर्डर्स हळूहळू लुप्त व्हायला हव्या. आणि जग हे पूर्ण एक घर असलं पाहिजे. पासपोर्ट व्हिसा लेस वर्ल्ड. हे का असायला पाहिजे मी तुम्हाला त्याच्यासाठी काही आकडे सांगणार आहे. इसवी सन एक पृथ्वीची लोकसंख्या 20 कोटी. पृथ्वीची लोकसंख्या 20 कोटी. आजपासून 2017 वर्षापूर्वी इसवी सन 1000 पृथ्वीची लोकसंख्या 20 कोटी 80 लाख. 1000 वर्षामध्ये 80 लाख एवढी पृथ्वीची लोकसंख्या वाढली 1000 वर्षात. इसवी सन 1809 पृथ्वीची लोकसंख्या 100 कोटी. इसवी सन 1925-26 पृथ्वीची लोकसंख्या 200 कोटी. इसवी सन 2017 पृथ्वीची लोकसंख्या 752 कोटी प्लस. या आकडे ह्याच्यासाठी आहेत त्याची आपल्याला समज काय घ्यायची. लोकसंख्येच्या आकारात बघितलं, आज भारतामध्ये पर स्क्वेअर किलोमीटर, एका चौरस किलोमीटर मध्ये सरासरी लोक राहतात 450. भारतात सरासरी 450 लोक प्लस मायनस. अमेरिकेमध्ये 34 लोक राहतात प्लस मायनस पर स्क्वेअर किलोमीटर 34. कॅनडामध्ये 3 लोक राहतात पर स्क्वेअर किलोमीटर. ऑस्ट्रेलियामध्ये 3.25. रशियामध्ये 9. बांगलादेशमध्ये 1250. सिंगापूरमध्ये 8,500 लोक पर स्क्वेअर किलोमीटर. त्या मुंबईत मी आता इथे उभा आहे तुमच्यासमोर. मुंबईमध्ये पर स्क्वेअर किलोमीटर 34,000 लोक राहतात. मी कल्पना करू शकताय
त्या उंच टावर. मुंबई जर व्हॅकेट करायची जर वेळ आली तर काय होणार आहे कोणालाच माहित नाही आहे. कोणाची ती कल्पना सुद्धा चालू शकणार नाही आहे. 2.25 कोटीचं अस्तित्व, मानवी अस्तित्व एवढ्या अशा चिंचोळ्या गोळात आहे. जगण्याच्या सगळ्या उपजीविकेच्या संधी इथे तयार केल्या. कॉन्सन्ट्रेट, सगळे ऑफिसेस, सगळा ट्रेड, सगळा बिझनेस. उद्याच्या विचाराची कोणाला वेळच नाही आहे. ही जर लोकसंख्या जर जगभर विखुरली गेली तर आजची पृथ्वीची सरासरी डेन्सिटी किती आहे तुम्हाला माहिती आहे? 59. 59 लोक पर स्क्वेअर किलोमीटर. कल्पना कराल की भारतामध्ये 59 लोक पर स्क्वेअर किलोमीटर म्हणजे भारताची उद्या लोकसंख्या एकदम 22 कोटी झाली जी आज फक्त उत्तर प्रदेशची आहे. एवढं मुबलकता असेल, सगळं जग किती विस्तारलेलं असेल. हे सगळे नैसर्गिक स्रोत, एवढ्याने धरणाची गरज लागणार नाही, नद्या परत व्हायला लागतील. काय करल एवढा मोठा रिसोर्स? हे सगळं शक्य होणार आहे फक्त अर्थशास्त्राच्या रस्त्यातनं, अर्थशास्त्राच्याच मार्गाने. आणि त्यासाठी एक करायला लागणार आहे, सगळं जग एकत्र यायला लागेल. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये जो प्रश्न आहे तोच महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहे. प्रश्न एकच आहे, सीमा प्रश्न. बरोबर आहे ना? महाराष्ट्र आणि कर्नाटकात लढाई होऊ शकते का? सर्वंकष लढाई की भारत आणि पाकिस्तान मध्ये न्यूक्लिअर वॉर म्हणजे ते जगाच्या विनाशासाठीची तयारी चालली आहे? प्रश्न एकच. हे दोन गोष्टी वेगळ्या का? महाराष्ट्र कर्नाटकात लढाई होऊच शकत नाही आणि भारत पाकिस्तान मध्ये लढाई कधी होऊ शकते? सर्वंकष. कशामुळे? महाराष्ट्र कर्नाटकात का लढाई होत नाही? महाराष्ट्र आणि कर्नाटक एका फेडरल फॅमिलीचे दोन्ही कुटुंबाचे घटक आहेत. भारत नावाचे की ज्याची राजधानी दिल्लीतच आहे. हे कुटुंब एक आहे म्हणून आपण त्यांच्याशी लढू शकत नाही. आणि भारत पाकिस्तान दोन राष्ट्र वेगळे आहेत. मी मुंबईकर आहे का? माझ्या नळाला पाणी नाही आलं तर मी भांडणार माझ्या मुंबई कॉर्पोरेशन वाल्याशी. मी पुणे कॉर्पोरेशन वाल्याशी भांडत नाही कारण मी पुण्याचा टॅक्स देत नाही. मी मुंबईचा टॅक्स देतो, माझा अधिकार आहे इथे कारण मी टॅक्स देतो मुंबईचा. मला जर पोलीस मध्ये काही प्रॉब्लेम आहे, एसटीच्या मध्ये प्रॉब्लेम आहे तर मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटशी भांडतो, कर्नाटक गव्हर्नमेंटशी नाही कारण मी महाराष्ट्राचा टॅक्स देतो, कर्नाटकाचा देत नाही. मला माझ्या सीमांच्या बद्दल प्रॉब्लेम आहे, माझ्या कोर्टाच्या न्यायालयाबद्दल मला प्रॉब्लेम आहे, ते मी भारताच्या सरकारशी भांडतो, अमेरिकेच्या नाही कारण मी भारताचा टॅक्स देतो. आपण जेव्हा टॅक्स देत असतो तेव्हा आपण त्या कुटुंबाचा घटक बनत असतो. आता आपल्याला सगळ्यांना जागतिक टॅक्स द्यायला हवा. तेव्हा आपण लोकल टू ग्लोबल कनेक्ट होणार आहोत आणि मग जग हे एक राष्ट्र होईल. आणि मग जसं महाराष्ट्र कर्नाटकात लढाई होऊ शकत नाही, कुरमुरी चालत राहतील, लढाई नाही होऊ शकत. आत्ताच्या दोन अशी आव्हानं मानवी अस्तित्वासमोर उभे आहेत, जागतिक दहशतवाद आणि क्लायमेट चेंज. यातनं आपल्या प्रत्येकाला ग्लोबिझम केलंय आता आणि ह्याची उत्तर कुठल्या एका देशाच्या हातात नाही आहेत. आपल्याला जर जग एक कुटुंब करायचं असेल तर आपल्याला जगाचा टॅक्स द्यायला लागेल आणि त्या टॅक्स देण्याचं मेकॅनिझम आपल्याला शोधायला लागेल. टॅक्सचं मेकॅनिझम आपण जागतिक टॅक्स. आपल्याला सगळ्यांना वाटतं की वसुधैव कुटुंबकम, पण मी कसं करावं? या जगाला मी कुटुंब म्हणून कसं स्वीकारावं? आम्हाला असं वाटतं की भारताने असा एक टॅक्स सुरू करायला हवा स्वतःवर. इथिओपियात तर एखादं मूल उपाशी झोपत असेल, सोमालियात झोपत असेल, आम्ही त्याचे मोठे बहीण भाऊ इथे जिवंत आहेत, ते उपाशी झोपणं आम्हाला नाही चालणार. माझ्यातला काही टॅक्स त्याच्या ताटात आणण्यासाठी गेला पाहिजे. हे आमचे उपकार नाहीये, हे आमचं दान नाहीये, हे आमचं मोठ्या भावाचं कर्तव्य आहे. आम्ही जेव्हा ग्लोबल टॅक्स द्यायला लागू
आज जगाचं गव्हर्नमेंट ज्या संस्थेच्या, आता त्याला युनो असं म्हणतात, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, ज्याचा 60% ते 80% रेव्हेन्यू अमेरिकेकडे येतो, त्याच्यामुळे ते युनो पूर्ण अमेरिकेसारखं वागतं, बाकीच्याकडे लक्षच देत नाही. भारताने तो टॅक्स द्यायला हवा. जगाच्या शांतीसाठी, अस्तित्वासाठी आम्ही ग्लोबिझर आहेत, कारण वसुधैव कुटुंबकम ही आमची संकल्पना आहे, आमचं तत्वज्ञान आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, हा आविष्कार खूप मोठा असेल ना, शत्रू कधीच संपणार नाही. आपण शत्रुत्व संपवू शकू. जगात कुणाला हरवून आपण नाही जिंकू शकणार. आपण शत्रुत्वाला हरवून मात्र आपण नक्की जिंकू शकू. आपल्याला त्याचे मेकॅनिझम द्यायला हवेत. आम्ही ते निश्चित देऊ. आम्ही असा एक टॅक्स तयार करू की जिथे सरकारला मागायलाच लागणार नाही, ऑटोमॅटिकली टॅक्स सरकारकडे जाईल. आणि ह्याचंच नाव आम्ही बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स असं दिलेलं आहे. अस्तित्वातले सगळे टॅक्स काढून टाकायला हवेत. आयात कर सोडून. आयात कर हा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नियमनासाठी असतो, तो सरकारच्यासाठी नसतो. चीनने उद्या स्वस्त गोष्टी टाकायला लागल्या भारतात, तर त्याच्यावर आयात कर ओढून आपल्याला ते महाग करता येते. याला अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतात. आयात कर सोडून सगळे कर काढून टाकायचे. स्थानिक नाही, राज्य सरकारचे नाही आणि केंद्र सरकारचे पण एकही कर नाही. ज्या करातल्या चोरीतनं काळा पैसा तयार होतो. सरकार चालण्यासाठी काय करायचं? फक्त बँकेच्या व्यवहारावर एक कर लावायचा, बाकी कुठेही टॅक्स नाही. येणाऱ्या पैशावर, बँकेत ज्या खात्यावर पैसे येतील त्याच्यावर काही पर्सेंट टॅक्स लागेल. तो किती लागेल? सरकारच्या खर्चाप्रमाणे किती आहे. उदाहरणासाठी 2%. माझ्या खात्यावर पैसे आले की त्यातले 2% कट होतील. ती बँकच त्यातले 60 पैसे 70 पैसे केंद्र सरकार दिल्लीला पाठवेल देशासाठी, 60 पैसे मुंबईला पाठवेल राज्यासाठी, आणि 30 पैसे स्थानिक प्रशासनाला, मुंबई कॉर्पोरेशनला. प्रत्येक व्यवहारातनं, प्रत्येक अकाउंटला आलेल्या पैशावर, गेलेल्या नाही आलेल्या पैशावर. हे सगळं चालण्यासाठी बँकेला सुद्धा त्यात काही कमिशन मिळेल. कॅशवर कुठलाही टॅक्स लागणार नाही. पण योग्य पद्धतीने, योग्य कालमर्यादेत 50च्या वरच्या नोटा काढल्या जातील. एकदम सगळ्या नाही. 500, 1000च्या सरकारने एकदम काढल्या तशा नाही. आधी 1000च्या नोट 3, 4, 6 महिन्यांनी सांगून पुन्हा 500च्या नोट, तेव्हा 200च्या नोट वाढवून, जसं जसं लोकांना ते इलेक्ट्रॉनिक सोपं वाटेल, एम मनी, तसं तसं हळूहळू 5-6 वर्षात 50च्या वरच्या नोटा बंद होतील. या छोट्या नोटा, या छोट्या व्यवहारासाठी सगळ्या मुबलक, रिक्षावाले, पानटपरीवाले, भाजीवाले, त्याच्यावर टॅक्स नाही. तुम्ही किती व्यवहार करा, काहीच नाही, तुम्हाला काहीच विचारणार नाही. काळा पैसाच नाही त्याच्यात, फक्त बँकेच्या व्यवहारात. बँकेत पैसा आला तरच, नाही तर नाही. हे मात्र जे होणार, लोक बँकेकडे जाणार. आज जगात फक्त 3 गोष्टी अटळ अशा समजल्या जातात. 3 गोष्टी अटळ. पहिला मृत्यू, दुसरा बदल म्हणजे चेंज, अटळ आहे, त्याला थांबवता नाही येणार आपल्याला. आणि तिसरा आहे टॅक्स. आपल्याला तो कधी, तो अटळ आहे, तो आपल्याला नाकारता येणार नाही. टॅक्सची जी सर्वोत्कृष्ट मांडणी झाली आहे ती चाणक्य स्कूल ऑफ थॉट मधून झालेली आहे. टॅक्स कसा असला पाहिजे? एक मधमाशी जशी फुलातनं मध काढते, फुलाला त्रास न होता, पण त्याच वेळेला फुलाचं परागसिंचन करते. परागसिंचन म्हणजे एक्सचेंज होतो. तसा आपला टॅक्स असला पाहिजे. तुमच्या हातात पैसा येण्याच्या आधी टॅक्स संपलेला असेल, कट करूनच तुमच्या हातात पैसा येईल, तुम्ही भरायचाच नाहीये. त्याच्यामुळे काळा पैसा तयारच होणार नाही. आणि खरं सांगू, ह्याच मेकॅनिझम मध्ये ग्लोबल टॅक्स साठीची प्रोव्हिजन आहे. लोकल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 0.1, 0.2% ग्लोबल गव्हर्नमेंटसाठी आम्ही टॅक्स देऊ शकतो. हे जगाचं मॉडेल असेल. भारत जगाला नवी व्यवस्था देऊ शकतो. मला माहिती आहे की मी खूप वेळ तुमचा घेतला.
मी आणखी 5 मिनिटं घेऊ का? एक फक्त नवी संकल्पनाचं तुमच्या समोर मांडणी करून मी थांबणार. एक शेवटची मांडणी. आम्ही त्याच्यासाठी आता नवं सरकारशी भांडायला उभे राहणार आहोत. आम्हाला या देशाचा आनंदांक वाढवायचा आहे. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. आज जगाच्या दुःखी देशामध्ये भारत 122व्या नंबरवर आहे. जगातला सगळ्यात आनंदी देश जर 1 नंबरचा असेल तर आपण 122 नंबरवर आहेत. भारताची दुःखाची कारणं खूप आहेत. भविष्याची भीती, भ्रष्टाचार, तुटणारी कुटुंब व्यवस्था, मोडकळीत आलेली संरचना, जात, प्रांत, भाषेचे गोंधळ, भविष्याबद्दलची भीती, सगळंच एकदम आहे. हे सगळं बदलायला हवं. आम्ही नवी एक मांडणी करणार आहोत. मी ती मांडणी फक्त तुमच्या विचारासाठी ठेवणार आहे, कारण आम्ही ही सरकारसमोर मांडतोय. आज आपण ज्या नोकऱ्या करतोय, नोकरदार वर्ग जो उभा आहे आज, तो 8-8.5 तासासाठी नोकरी करतोय आपण, ज्याला स्टॅच्युटरी टाइम म्हणतात. 8 तासाची प्लस अर्ध्या तासाची इंटरव्हल म्हणजे 8.5 तास. आपण एका उष्ण कटिबंधात राहणारी लोक आहेत. आपण कुणीही 3.5 तासापेक्षा सलग काम जास्त करू शकत नाही. कुठल्याच सरकारी ऑफिसमध्ये, कुठल्याही ऑफिसमध्ये 3.5 ते 4 तासापेक्षा काम जास्त होतच नाहीये. आम्ही 8 तास त्या कामात अडकून पडलोय. आमचं वय आज 35, 40, 45, 40 ते 45च्या दरम्यान आपल्या जगण्याचे फोकस शिफ्ट होतात. आपल्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. मुलं मोठी होत असतात, घरी सिनियर सिटीजन असतात, आजारपण स्वतःचे त्यांचे सगळेच असतं. पण आपलं नोकरीतलं लक्ष कमी होऊन आपलं घराकडे लक्ष वाढलेलं असतं. पण त्यावेळेला काय होतंय की आपल्याला 8 तास तिथे थांबायला लागत असल्यामुळे आपण कंप्लीट कामाच्या बाबतीत उदासीन झालेलो आहे. बर्निंग सुरू झालेलं असतं. आपल्याला लवकर घरी जायचं असतं, आपल्याला शक्य नसतं 8 तास नोकरी करायची. या तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये आपल्याला 45च्या पुढे नवं ट्रेनिंग दिलं जातं. हे कम्प्युटर शिका, ते जेव्हा आपली मानसिकच तयारी नसते ते करायची. 45च्या पुढे माणसाला कामाला लावायचो आपण, आणि त्यावेळेला 20-21 वर्षाची शिकलेली मुलं बेकार रस्त्यावर फिरत असतात. हे सिनियर लोक बर्नआउट होत असतात आणि हे तरुण मुलं फ्रस्ट्रेट होतात, कारण यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. आपण अशी मांडणी करत आहोत की 8 तासाच्या ऐवजी सगळ्या नोकऱ्या तुम्ही 6 तासामध्ये बदला. पगार 8 तासाचाच असेल, फक्त 6 तास मात्र नोकरी करायची, बस. 6 तासानंतर घरी जायचं. 6 तासाच्या 2 शिफ्ट, 8 तासाच्या ऐवजी 6 तासाच्या 2 शिफ्ट. हे काय होईल? 6 तासामध्ये पूर्ण शिफ्ट तरुण मुलांच्यासाठी ओपन होईल. संघटित रोजगार जो आपल्या देशात 4-4.5 कोटीचा आहे, 1.5-2-3 वर्षात नव्या तरुण मुलांना मिळायला लागेल. सिनियर लोक गायडन्ससाठी असतील, गायडन्स आणि स्टेबिलिटी, आणि तरुण पोरं परफॉर्मन्ससाठी असतील. तरुण मुलांचं फ्रस्ट्रेशन कमी होईल, कामाची संधी आहे. सिनियर लोकांना 2 तास स्वतःवर वेळ मिळेल, स्वतःच्या तब्येतीवर. आजच बातमी आली आहे, संघटित रोजगार मध्ये आज 65% लोकांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा विकार आहे. बर्निंग झालंय सगळंच. आज बँकाची परिस्थिती वाईट आहे, वर्स्ट. सगळा देश डिजिटल इकॉनॉमीकडे वळवला जातोय, आणि बँकाचं सरासरी आयुर्मान जे आहे, वयोमान 42-43 वर्षाचं आहे. बहुतेक बँकर आज व्हीआरएसच्या लाईन मध्ये उभे आहेत. त्यांना ते झेपणारच नाही. आपण 12 तास का नाही चालू शकत? सकाळी 8 ते संध्याकाळी 8, 6 तासाचे 2 शिफ्ट. 130 कोटीचे तरुण रोजगार आपल्याकडे आहे. त्याला डिव्हिडंड म्हणतात, डेमोग्राफिक डिव्हिडंड. पर कॅपिटा बिझनेस आपल्यासाठी महत्वाचा नाही. प्रोडक्टिव्हिटी हा शब्द आपल्यासाठी योग्य नाहीये. प्रोडक्टिव्हिटी हा शब्द चूक. आपल्याला क्वालिटी प्रोडक्शन पाहिजे. 130 कोटीमध्ये रोजगार ही प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी देशाची आहे. आपण 6 तासाची ड्युटी केली तर करोडो तरुणांना नवे जॉब मिळेल. सिनियर लोक लवकर घरी जाऊ शकतील, स्वतःवर स्वतःच्या कुटुंबाला वेळ देऊ शकतील, त्यातलं कुटुंब वाचलं जाईल. पगार कमी करणं अपेक्षित नाही. उलट तंत्रज्ञानाची मदतीने आपलं जीवन आणखी कसं छान करता येईल आपल्याला.
IT मधल्या मुलांचे तर काय हाल आहेत तुम्हाला सांगू. मुली सुद्धा उतरतायत IT मध्ये. 8-8.5 तासाच्या नोकऱ्या, जायचं याचे लॉजिस्टिक्स जर 1-1 तासाची जर आपण त्याच्यामध्ये भर घातली, 10 आणि 11 तास बर्नआउट होऊन जात आहेत. त्यांची पिल्लं पाळण्या घरात सासू सासरे म्हातारे आई बाप. ही पोरं बर्नआउट घरी आल्यानंतर सासूने चहा करून दिला तरच ती मुलं टिकणार आहेत. सासूला चहा करून द्यायचं तर फारच लांब आहे. काय व्हायला लागलंय? 35 आणि 40 वर्षात आपली पिल्लं डायबिटीस आणि ब्लड प्रेशरला सामोरी चालली आहेत. आपल्यासाठी योग्य नाही आहे. 130 कोटीच्या लोकसंख्येसाठी योग्य नाही आहे. जग 8/3 शिफ्ट, 8 आवर बाय 3 शिफ्ट चालत असेल तर आपण 6/4 शिफ्ट चालायला पाहिजे. जग 8 तासाची ड्युटी करत असेल, आम्ही 6 तासाचे 2 शिफ्ट मध्ये केलं पाहिजे. व्यवहार मात्र सतत चालले पाहिजेत. तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर. प्रतिष्ठेचा रोजगार ह्या प्रत्येक तरुणाचा अधिकार आहे, तो मिळालाच हवा. आणि सिनियर लोकांना जपायला हवं. त्यांचे जे आरोग्याचे खर्च वाढतायत, भीती वाढतीये, टेन्शन का करतोय आपण हे? 130 कोटीच्या देशासाठी हे नाही आहे. ज्या देशामध्ये कॉस्ट ऑफ कॅपिटल 10% वर्षाला आणि माणूसबळ इतकं सोपं आहे, इतकं मुबलक आहे, आपण ते वेस्टर्न मेजर्स घेतलेले आहेत. तिथे कॉस्ट ऑफ कॅपिटल 0%, 2% आहे. तिथे भांडवल किती जाळता येतं, माणूस जास्त वापरतात कारण तो महाग आहे. आपण माणूस जास्त वापरायला हवा, कॅपिटल कमी वापरायला हवं. माणसाला 6 तासाच्या ड्युटीत घ्या. पगार कमी करणं अपेक्षित नाही. 8 तासाचा पगार 6 तासात दिला पाहिजे. आज हा नवा रोजगार येईल, नवा जो वेतनाचा पैसा येईल, ज्याला आपण शिस्तबद्ध पैसा मिळतो, उत्पन्न म्हणतो, ते जेव्हा मार्केटमध्ये येईल 3-4 कोटी नव्या तरुण मुलांचं, तेव्हा सगळे सर्व्हिस सेक्टर वाढायला लागतील. हॉटेलिंग वाढेल, टुरिझम वाढेल, तरुण मुलांना जास्त वेळ मिळेल. आज तुम्हाला खरं सांगू, आम्ही खेड्यात जातो, आमच्याकडचे प्रॉब्लेम सिरियस आहेत. मुलींचे लग्न होत नाहीयेत कारण मुलांना जॉब नाहीयेत. कुणाच्या देत, कसं द्यायची मुलगी? झालेली लग्न टिकत नाहीयेत. पैशाचे इतके ताण तयार व्हायला लागले आहेत. स्वतःवर विचार करायला वेळच नाही आहे. हे सॉफ्टवेअरचं जे स्पीड चाललंय, कम्प्युटरायझेशनचं, माणूस त्याच्या स्पीडनी पळताना बर्नआउट व्हायला लागला आहे. माध्यमातली तरुण मुलं, आता मी तुम्हाला सांगतो, एसटीचे ड्रायव्हर, हे तुम्ही सिटी बसचे कधीतरी ड्रायव्हरच्या कडे तुम्ही बघा, वय वर्ष 45-50, जाड चष्मे आले आणि ते तसला एसटीचा बोगदा घेऊन रस्त्यावर चालवायला लागतं. आपण प्रायव्हेट गाडी चालवली तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, 1.5 तासात फटी घेतो. काय करून बसलोय आपण? आणि ही तरुण मुलं जी रस्त्यावर काम शोधतात, त्यांच्या हाताला आपण काम देत नाहीये. आपल्याला प्रतिष्ठेचं आयुष्य सगळ्यांना मिळायला हवं. आपल्याकडे जेवढे लेबर आवर तयार झालेले आहेत, मनुष्य श्रमाचे तास, ते विभागले गेले पाहिजे. तरुण मुलांचा त्याच्यावर अधिकार आहेच. सिनियर लोकांचं बर्निंग थांबलं पाहिजे, तरुण मुलांचं फ्रस्ट्रेशन संपलं पाहिजे, रोजगार जोडला पाहिजे आणि तरी देशाचा GDP वाढला पाहिजे. आज या बिल्डिंग मध्ये आम्ही 24 तासासाठी सगळी इन्व्हेस्टमेंट केली, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, मशीन, लॅब, बिल्डिंग, इक्विपमेंट, आणि फक्त माणूस आम्ही 8.5 तासाच्या ऐवजी 3.5 तास वापरतोय आणि तेवढ्या सगळ्याची माती करतोय. 6 तासाच्या 2 शिफ्ट जर झाल्या तर 4.5 तास एका शिफ्टमध्ये, 4.5 तास दुसऱ्या शिफ्टमध्ये, 9 तासाची उत्पादकता मिळेल. 3 पट उत्पादकता वाढेल, GDP वाढेल. तो GDP आणखी नव्या, म्हणजे ज्या सोशल सर्व्हिस आहे, सोशल सेक्टर, सर्व्हिस सेक्टर आणखी सामावला जाईल. आम्ही ही मांडणी करतोय. आम्हाला वाटतं की सगळा विकास शेवटी मानवाभिमुख व्हायला पाहिजे, माणूस त्याच्या सेंटरला असला पाहिजे. आणि माणसाची पहिली जबाबदारी पर्यावरण हीच असली पाहिजे. पर्यावरणाला परत सांभाळलं पाहिजे. पण ते करण्यासाठी माणसातलं माणसत्व जिवंत राहायला पाहिजे. बर्नआउट झालेलं नाही बदलणार, हे नाही बदलणार. 6 तासानंतर आपण आपल्या आपल्या व्यावसायिक जीवनात बाहेर पडूया, आपल्या सामाजिक जीवनात, आपल्या पर्यावरणाच्या याच्यात आपण नवे बदल घडवूया. मला असं वाटतं की मी हे तुमच्याशी का शेअर केलं माहित नाही, कदाचित संधी शोधली मी पण की तुमच्यासारख्याशी शेअर करायला.
मला माहित नाहीये की मी काय बोलणं योग्य होतं का नाही होत आहे, पण तुम्हाला एक खरं सांगतो, इथून नाही आलं, इथून आलंय. माथेशूळ नाहीये, हे दिल की जलन आहे, शेअर करते बस. मला इथे बोलायला उत्कर्ष विद्यार्थी मंडळाने मनातनं धन्यवाद. बाकी मी काय देऊ शकतो? पुन्हा कधी संधी मिळाली तर जरूर येईल मनात. आदरणीय अनिल गोपी सरांनी गेले 1.5-2 तास आपल्यासमोर अर्थक्रांती हा अतिशय महत्त्वाचा विषय मांडला. गेले 18 वर्ष देशासमोर असलेला हा विषय मुळातून समजून घेण्यासाठी अर्थक्रांतीविषयक पुस्तके आपण सर्वांनी वाचली पाहिजेत. देशासमोरील बेरोजगारीवर उत्तर सांगणाऱ्या 6 तासांच्या शूटची चर्चा करणारा अर्थपूर्ण आनंदांक आणि अर्थक्रांतीचे पुस्तक गेटवर आपल्यासाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था अगतिक नव्हे जागतिक हे पुस्तक मूल्य 50 रुपये, तर आनंदांक विषयांक हे पुस्तक मूल्य 80 रुपये यामध्ये उपलब्ध आहे. तरी आपण या सर्वांनी याचा लाभ घ्यावा. विशेष म्हणजे या पुस्तकावर लेखकाचे नाव नाही, कारण अर्थक्रांती देशातील प्रत्येकाची आहे. त्यामुळे ज्याला अर्थक्रांती पटली आवडली त्याने या पुस्तकावर नाव टाकावे आणि देशात अर्थक्रांती व्हावी यासाठी सक्रिय व्हावे असे आवाहन या ठिकाणी या निमित्ताने आम्ही करत आहोत. यानंतर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर थोडे 2-3 प्रश्न तुम्ही सरांना विचारू शकता. त्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कृपया पुढे यावं. नमस्कार, माझं नाव उमेश जगनाडे. सध्या जे बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी बद्दल सध्या काही जे आहे चालू त्याबद्दल आपलं काय मत आहे? क्रिप्टोकरन्सी त्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे, पण मी तुम्हाला मुळात एक सांगतो, क्रिप्टोकरन्सी ही करन्सी नाही आहे, तर ती कमोडिटी आहे. कमोडिटी आणि मीडियम मधला बेसिक फरक तुम्हाला सांगतो काय असतो. मागणीप्रमाणे जे कमी जास्त होतं म्हणजे एक्सपांड होतं किंवा कॉन्ट्रॅक्ट होतं त्याला माध्यम म्हणतात, आणि मागणीप्रमाणे ज्याचा भाव कमी किंवा जास्त होतो ती वस्तू असते. रस्ता माध्यम आहे. मागणी वाढली तर रस्ता मोठा होतो नाही तर छोटा होतो, त्याची किंमत वाढत नसते कारण ते माध्यम आहे. पण वस्तूची कशी असते, मागणी वाढली की याची किंमत वाढते, ही वस्तू आहे. मागणी कमी झाली की याची किंमत कमी होते. वस्तू ही नेहमी मागणीप्रमाणे त्याच्या दरामध्ये फरक पडतो. माध्यमाचा दरात फरक पडत नाही तर त्याच्या विस्तारात फरक होत असतो. बिटकॉइन किंवा सगळ्या क्रिप्टोकरन्सी याच्या दरामध्ये फरक पडतो मागणी वाढल्यावर, त्याच्यामुळे ती वस्तू आहे. आणि वस्तूने केलेला कुठलाही व्यवहार हा बार्टर सिस्टीम असतो, त्याची सरकारची जबाबदारी नसते. जसं मी तांदूळ घेऊन एखादी गोष्ट घेतली तर माझं काही ऑब्लिगेशन नाही, समोरच्याचं ऑब्जेक्शन नाही, तर आमच्या दोघांचा व्यवहार चालूच शकतो. पण या व्यवहारात जर काही डिस्प्यूट आला तर त्याला कायदेशीर पाठबळ मिळत नाही, कारण त्याला आम्ही लीगल जे टेंडर किंवा विनिमयाचे जे मूल्य माध्यम आहे ते वापरलेलं नाही आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे क्रिप्टोकरन्सी इतकं भयानक आहे. मध्ये तुम्ही रॅन्समवेअर नावाचं एक खेळ होतं, तुम्हाला आठवत आहे का? त्यातला रॅन्सम कशात मागितला होता? ज्या ह्याने ते हॅक केलं होतं त्याने रॅन्सम कशात मागितलं? बिटकॉइन मध्ये. कारण ह्या सगळ्या डिजिटल मनीच्या अंकुरा राहत नाहीये आणि ह्या अत्यंत विघातक आहे जगासाठी. म्हणून कुठल्याही सरकारने अजून मान्यता दिली नाहीये त्याला. दोन्ही स्टेटस नाही, इलिगल पण नाही आणि लिगल पण नाहीये. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी ॲज अ सोसायटी म्हणून मान्य नाहीये आम्हाला. पैसा प्रचंड प्रिंट होतोय, तो साठवायला जागा नाहीये. स्पेक्युलेशनसाठी ते एक तयार झालेलं टूल आहे, फक्त गुंतवणुकीसाठी झालेलं. ते सामाजिक वापरासाठी अयोग्य आहे, कारण त्याच्यावर समाजाचा कंट्रोल राहणार नाहीये, म्हणून ते योग्य नाहीये. आणि त्याला अजून तरी कुठल्या सरकारने मान्यता दिली नाही. सर, माझं नाव प्रथमेश आहे. सगळा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि मेकॅनिकल इंजिनियर टू अर्थशास्त्र हा प्रवास थोडक्यात कसा सांगाल, आणि त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की इंजिनिअरिंग केल्याचा तुम्हाला पुढे काय फायदा झाला? मुळात हा प्रश्न नाही, उत्सुकता आहे. तरुण मित्रांची अशी असतेच. ही उत्सुकता जी असते ना, कसं असतं, लाईफ इव्होल्युशन असतं. काय आपण उद्या कोण होणार आहे माहीत नाही.
शेवटी झोपलेला प्रत्येक माणूस सकाळी उठतो असं होत नाही. श्वास सुद्धा जेव्हा आपल्या हातात नाहीये तेव्हा आपण असं काही डिझाईन केलं असं मला तरी काही वाटत नाहीये. आणि इंजिनिअरिंग जर तुम्ही म्हणाल ना तर कॉज इफेक्ट अनालिसिस जे सायन्सवाले आम्ही करतो लोक, की हा इफेक्ट याचा कॉज काय, त्याला डायग्नोसिस करणं म्हणतात. जसं मेडिकलवाले करतात, सायन्सवाले सगळेच करतो ते सायन्स फील्डचे, की हा जर इफेक्ट असेल त्याचा कॉज काय असेल. हे कॉज इफेक्ट अनालिसिसचं जे बेस आहे ना तो इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंड मला मिळाला असं मला वाटतंय बरं का. मी तो क्लेम नाही करत. नमस्कार, मी राजेंद्र वंजारे. तुम्ही जो आता जो प्रश्न केला शेवटी की ते कामाची वेळ 6 तासाचा आहे, हे म्हणजे खरोखरच तुमचा जो निर्णय खरोखर मला आवडला. पण त्यातून एक राहून गेलं की गव्हर्नमेंटने आता 58चं 60 केलं की का काही गव्हर्नमेंटकडे पैसा नाही. ॲक्च्युली गव्हर्नमेंटने ते चुकीचं केलेलं आहे, कारण ते 58च्या वयाच्या माणसांना काम जमतच नाही. कारण तुम्ही बोललात आता 40-45ची वयाची जी लोक आहेत त्यांना कामाचं जमतच नाही, कारण फ्रस्ट्रेट होतात ओरिएंटेशन शिफ्ट झालं. हो, तर त्याच्यासाठी तुमच्या निर्णयाचं ते 58चं 60 जे केलं आणि जे गव्हर्नमेंटकडे पैसा त्याचं उत्तर मिळेल का? तुम्हाला खरं म्हणून आता ही आम्ही मागणी केली आहे. आता मी जातानाही फक्त एक सांगतो की आमची भूमिका काय आहे याच्यातली. नोटबंदीचा निर्णय जो सरकारने घेतला, मोदी देशातली सर्वोच्च जी संस्था आहे ती म्हणजे सरकार. पण सरकार हे अल्टिमेट मोठं नाही आहे बरं का. सरकारपेक्षा आणखी एक मोठी ताकद आहे, त्या ताकदीला म्हणतात संसद, पार्लमेंट. कारण पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष असतो, सरकार त्याच्या पुढे नाही आहे. पार्लमेंटपेक्षा जी मोठी ताकद आहे त्या ताकदीचं नाव आहे आपली संविधान, कॉन्स्टिट्यूशन. पार्लमेंटला संविधानाच्या बाहेर जाता येत नाही. आणि ते संविधान कोणाला अर्पण केले आपल्याला माहिती आहे? भारतीय नागरिकाला केलं आहे, ते आपल्याला केलं आहे. म्हणजे आपण वोटर नाही आहेत, आपण सिटीझन आहोत. वोटिंग तर आपला राईट आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की आपण हे सर्वोच्च मालक आहेत, नागरिक. सरकार आपलं 4 नंबरचं नोकर आहे. मी तुमच्या सगळ्या मालकांच्या बरोबर शेअर केलं की आपल्या नोकराला आपण हे सांगायचं का की आता 6 तासाची नोकरी करायची आपल्याला. तुम्हाला हे पटतंय का? तुमचं काय मत आहे? नागरिक म्हणून जर पटत असेल तर कृपा करून आम्हाला बळ द्या. नोटाबंदीसाठी आम्ही फक्त 20 वर्ष दिलेत आयुष्याचे. याच्यापेक्षा एवढा वेळ परवडणार नाही आपल्याला. ह्या सरकारला सांभाळायचं असेल, या तरुण मुलांना जर न्याय द्यायचा असेल तर हे लवकर वर आलं पाहिजे. तुम्ही जर आम्हाला पाठबळ दिलं तर आम्ही आणखी आवाज वाढवू. तुम्हाला हे पटत नसेल तर आम्हाला आता सांगा, आपण त्याच्यावर काय बदल करायचे करू. का पटत नाही हे पण सांगा. पण आपल्या देशातला आनंदांक वाढवणं हे आमच्या आयुष्याचा आता अल्टिमेट आहे. आम्हाला आमच्या देशाचा ग्रॉस नॅशनल हॅपीनेस वाढवायचा आहे. हा देश आनंदीच व्हायला पाहिजे. आमचा अल्टिमेट हेच आहे. गुड इव्हनिंग. तुमचा मेन फोकस होता की टॅक्स कलेक्शन ह्याच्यावर होता. आपला भारताचा जो प्रॉब्लेम आहे तो होतो की फंड ॲलोकेशन कसं करायचं. आपल्याकडे मनी येतो, टॅक्स कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे. आता सध्या ती इकडे घटना घडली ती विषयातला. आपण असं बोलतो की भारतामध्ये आपण बुलेट ट्रेन आणतोय, ते टॅक्सच्या मनीतूनच आणतोय. तर टॅक्स कलेक्शन प्रॉब्लेम नाही आहे तर टॅक्स ॲलोकेशन आहे, याबद्दल काय बोलू? 2 गोष्टी मुद्दाम क्लिअर करतो. कारण त्या बुलेट ट्रेन बद्दल बराच गोंधळ सुरू झाला. बुलेट ट्रेन बद्दल बराच कन्फ्युजन आणि गोंधळ आहे. बुलेट ट्रेन मध्ये भारत आता पैसा टाकत नाहीये, तो जपान टाकतोय. कारण जपानमध्ये एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी हायटेक भारताला ते मिळत आहे. पण बुलेट ट्रेनचं तुम्ही सेकंड रॅशनल लक्षात घ्या, ते किती सिरियस आहे. आपण बुलेट ट्रेन घेतली त्याच्या पाठीमागचा अत्यंत हिडन पार्ट मी तुम्हाला सांगतो. माझ्या घरात एक सोन्याच्या दागिन्याचा डबा आहे. तो डबा मी ह्यांच्या घरी ठेवायला दिला. तेव्हा माझी जिम्मेदारी काय होते की ह्यांच्या घराचं संरक्षण व्हायला पाहिजे. 2 माझे वॉचमन त्यांच्या घरावर बसवतो. बुलेट ट्रेन जेव्हा आपण घेतोय तेव्हा जपानची फक्त इन्व्हेस्टमेंट घेत नाहीये. आता भारताचा डोकलामचा जो प्रश्न झाला होता तयार, आपल्याला माहिती आहे चायनाचं आपलं काय परिस्थिती आली होती. अमेरिका आणि जपान भारताच्या का फेवरमध्ये उतरले हे तुम्हाला सांगतोय. कारण भारत हे सगळ्यात मोस्ट अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे आता इन्व्हेस्टमेंटसाठी. जेवढी इन्व्हेस्टमेंट भारतात त्यांची जास्त होईल तेवढं भारताच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांची वाढणार आहे. भारताचे अग्रीमेंट तुम्ही जर बघितले एवढ्या कमी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला मिलिटरी वेपन जी मिळायला लागली त्याची कारणं वेगळी आहेत. हे फक्त इकॉनॉमिक्सचं कारण नाही आहे, हे त्या पाठीमागे स्ट्रॅटेजिक पण काही रिझनिंग आहे. देश असा चालत नसतो, फक्त इकॉनॉमिक्सवर नाही, स्ट्रॅटेजी पण बघायला लागतात.
जपान आपल्याला एनरिच टेक्नॉलॉजी द्यायला लागलेली आहे की विमान जमिनीवर आणि याच्यावरून चालणारं आय मीन आकाशात आणि समुद्रावरचं इमिजिएट टेक्नॉलॉजी द्यायला लागलं आणि जपानच्या इन्व्हेस्टमेंटमुळे अमेरिका भारताच्या सपोर्टमध्ये उतरली आहे. डोकलामचा प्रश्न इतका सहज सुटलेला नाही आहे, तो अजून खूप ॲग्रिवेट होणार आहे. भारताकडे तेवढी चायनाशी लढण्याची ताकद आज भारताची सामरिक ताकद नाही आहे. भारत आज जे ओपन करायला लागलेलं आहे ते एका स्ट्रॅटेजीने ओपन करत आहे, ते नाही लाच आहे. आता दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितली की भारताकडे टॅक्स पोलिस आहे ते मुळात नाही आहे. जे विकसित देश आहेत त्यांचं टॅक्स कलेक्शन त्यांच्या GDPच्या 50-55% पर्यंत आहे, ज्याला स्कॅन्डिनेव्हियन कंट्री म्हणतात. भारतात ते हार्डली 14% आहे. एवढ्या गरीब लोकांना, अजून सिनियर लोकांना पेन्शन नाही आहे, काहीच नाही आहे, मुलांना शिक्षण नाही, आरोग्य नाही आहे, कारण देशाकडे टॅक्सचा पैसा नाही आहे. दुर्दैवाने आपल्याला जे आकडे मोठे दिसतात ते देशाच्या आकारमानाप्रमाणे आणि जबाबदारीने अत्यंत छोटे असतात. तुम्ही एल्फिस्टचं जे फेल्युअर आहे ते सोडून द्या की ते एका सिस्टीमचं फेल्युअर आहे, करप्शनचे प्रोडक्ट आहेत, फोरकास्ट नाही, व्हिजन नाही त्याचं आहे, पण ते जास्त टॅक्सचा परिणाम नाही येतो. असं नसतो, असा देश नसतो चालत. देशाची सार्वजनिक व्यवस्था कोलॅप्स होती. आपण व्यक्तिगत श्रीमंत व्हायला लागलोय, देश म्हणून गरीब व्हायला लागला. म्हणून एवढे शेतकरी आत्महत्या करतायत, म्हणून एवढी तरुण मुलं बेकार एवढी मोर्चे काढतायत. आपल्याला टॅक्स कलेक्शन वाढायला लागेल, आपली सार्वजनिक श्रीमंती वाढायला हवी आहे, आपल्याला विचार करायचा. धन्यवाद.